आजच्या आपल्या सोहळ्याचे मान्यवर यांनी शारदा पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर अरुंधती वैद्य, डॉक्टर विनीताजी हिंगे, स्वातीजी हुद्दार, डॉक्टर शिरीषजी कुलकर्णी, श्रेया सरनाईक या सगळ्यांना मी इथे शारदा पूजनासाठी आमंत्रित करते. श्लोक गायनाकरिता अपर्णा चांदोरकर यांनी इथे स्टेजवर यायचे. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्तावृता वै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सोबतीने लिहिताना परस्परांशी स्नेहबंध जुळले, दृढ झाले. मात्र ते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी परिवार व लोकव्रत प्रकाशनाद्वारे आयोजित एकदिवसीय स्नेहमिलन हे असेच एक अविस्मरणीय निमित्त आहे. अंधाराशी लढण्याची उमेद मनात असू द्या, वाङ्मयाचे अक्षरदिवे मनात तेवत राहू द्या. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. माननीय डॉक्टर अरुंधतीजी वैद्य, विनीताजी हिंगे, स्वातीजी हुद्दार आणि डॉक्टर शिरीष कुलकर्णी आणि श्रेयाजी सरनाईक, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. रसिक हो, लोकरत प्रकाशन, स्नेहमिलन आणि जनमंगल परिवारातर्फे आयोजित या सोहळ्यामध्ये उपस्थित सगळ्यांचं मी संगीता तांबोळी अगदी मनापासून स्वागत करते. आज आतापासून तर संध्याकाळपर्यंत अगदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहेत. आज या ठिकाणी आपण सगळ्या रसिकांसाठी आणि जनमंगल आणि लोकरत परिवाराशी जे जुळलेले आहेत त्या सगळ्यांसाठी 2 छान स्पर्धा देखील आयोजित केलेल्या आहेत. एक आहे अभिवाचन स्पर्धा आणि एक आहे स्वरचित काव्यवाचन स्पर्धा. तर त्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर अरुंधतीजी वैद्य. त्यांचा परिचय मी करून देते. MA आणि PhD असलेल्या अरुंधतीजी खरं म्हणजे आपल्या नागपूरकरांसाठी खूपच ओळखीचं व्यक्तिमत्व आहे. विपुल ग्रंथसंपदा यांची आहे प्रकाशित झालेली आणि समीक्षेचा मानदंड या शब्दात राम शेळकरांनी मॅडमच्या ग्रंथाचा अतिशय छान शब्दामध्ये गौरव केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्या या खूप छान अचिव्हमेंटसाठी. 2020 शेवटचा आरंभ स्त्रीवादी विचारांनी प्रभावित कादंबरी या लेखाला अमरावतीतून प्रसिद्ध होणाऱ्या अक्षरवैभवी या मासिकाचा उत्कृष्ट समीक्षा पुरस्कार देखील त्यांना लाभला आहे. आणि अक्षरवैभव हा जवळपास 26 समीक्षा लेखांचा संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्यानंतर विविध वृत्तपत्रातून विविध सदरं देखील त्यांनी चालवली आहेत. मार्गदर्शनपर आणि उद्बोधनात्मक असं त्यांचं स्वरूप होतं. त्यानंतर 65व्या विदर्भ साहित्य संमेलनात स्त्रीवादी साहित्य दिशाहीन झालेलं आहे या परिसंवादात वक्ता म्हणून त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या कार्यकारिणीत त्यांची नियुक्ती आणि ग्रंथालय संचालक म्हणून जवळपास 5 वर्ष 45 दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन आणि प्रास्ताविक यामध्ये त्यांचा अतिशय सक्रिय असा सहभाग होता. शांताबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. खरं म्हणजे मॅडमचा जो परिचय माझ्याजवळ आलेला आहे हा आहे जवळपास 3 ते 4 पानांचा आणि त्यामधनं काय काय घ्यावं आणि काय काय सांगावं हा देखील मला खूप मोठा प्रश्न पडला आहे. तर त्यातल्या त्यात जे अगदी वाटलं ते मी घेते आहे, पण याशिवायही बरंच योगदान त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये आहे. वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर कुमार साहित्य यांचं नुकतंच प्रकाशित झालं आहे आणि दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ही त्यांची 2 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या स्वागतासाठी मी आपल्या लोकरत आणि जनमंगलच्या प्रमुख मार्गदर्शक बोरगावकर मॅडम यांना इथे आमंत्रित करते. सत्कार
दिवाळी अंक पुस्तक आणि सरस्वती फ्रेमने आपण या परीक्षकांचे स्वागत करतो. आजच्या आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत डॉक्टर विनिताजी हिंगे. त्यांचा परिचय करून देते. यासुद्धा तितक्याच दिग्गज आणि तोलामोलाच्या अशा परीक्षक आज आपल्या स्पर्धांना लाभलेले आहेत. यशोदा गर्ल्स कॉलेज नागपूर येथे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर इंग्लिश विषयाचे 30 वर्षे अध्यापन करून त्या निवृत्त झाल्या आहेत. नवोदत्तर, स्त्रीजीवन आणि मराठी कादंबरी हा प्रबंध लिहून PhD पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. संस्कृत साहित्य या विषयासाठी नागपूर विद्यापीठाचे सुवर्ण पदक आणि रौप्य पदकसुद्धा त्यांनी प्राप्त केले आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ इत्यादी विविध वर्तमानपत्रे, समाज प्रबोधन पत्रिका, पंचधारा, कविताआरती, उद्याचा मराठवाडा, अक्षरयात्रा, सर्वंकष इत्यादी नियतकालिकांमधून आणि पुस्तकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. कुमारांसाठी लिहिलेली 4 चरित्रे प्रकाशनाच्या वाटेवर होऊ घातलेली आहेत. आकाशवाणी नागपूर येथे सूत्रसंचालन, कथाकथन, पुस्तक परीक्षण या कार्यक्रमात त्यांचा कायम सहभाग असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदे येथील टॉक शोमध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. सेंट्रल बोर्डकरिता इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी मराठी विषयाच्या पुस्तकांचे लेखन आणि संपादनसुद्धा त्यांनी केलेले आहे. शिक्षकांसाठी हस्तपुस्तिकांचे लेखनसुद्धा त्यांनी केले आहे. निवडक वैदर्भीय लेखिकांचे साहित्य या ग्रंथाची कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम बघितलं आहे. दौत लेखणी या त्रैमासिक लेखन आणि याचं संपादनही त्यांनी केलं आहे. सर्वंकष या वैचारिक त्रैमासिकात सहाय्यक संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर येथे कार्यकारिणीत सदस्य म्हणून त्यांचा सहभाग आहे. महिला प्रबोधन मंडळ नागपूर, ह्युमन लायब्ररी नागपूर अशा सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते भैरवी देशपांडे ताईला. साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक भैरवीजी देशपांडे स्वागत करतात आहे माननीय डॉक्टर विनिताजी हिंगे यांचं. खूप खूप स्वागत मॅडम तुमचं. यानंतर आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून ज्या राबलेल्या आहेत स्वातीजी हुद्दार, त्यांचा परिचय करून घेऊया. त्यासाठी इथे मी मेघाजी औरंगाबादकर यांना आमंत्रित करते. धन्यवाद. माझी आकाशवाणीतील गोड गळा लाभलेली मैत्रीण सौ स्वाती विवेक हुद्दार राष्ट्रसेविका समितीच्या त्या सेविका आहेत. दैनिक सकाळ वृत्तपत्रात त्या वरिष्ठ उपसंपादक असून गेल्या 18 वर्षांपासून नागपूर येथे पत्रकारितेचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. गेल्या 25 वर्षांपासून नागपूर आकाशवाणीत त्या नैमित्तिक उद्घोषिका आहेत. 2003 ते 2009 पर्यंत श्री बिंझाणी महाविद्यालय तसंच कमला नेहरू महाविद्यालय आणि धरमपेठ महाविद्यालयात मराठी पदव्युत्तर विभागात प्राध्यापिकेची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडलेली आहे. दूरदर्शन, सह्याद्री वाहिनीवर तसंच अनेक खाजगी डॉक्युमेंटरीजचे निवेदन आणि अनेक मान्यवरांच्या मुलाखती देखील स्वातीताईंनी घेतलेल्या आहेत. देशभर अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील स्वातीताईंनी केलं असून विविध सामाजिक विषयांवर तसंच अनेक ललित बंधांचं लिखाणही त्यांनी केलेलं आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या 2013च्या पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर 2018च्या खासदार महोत्सवात पत्रकारिता आणि निवेदनाच्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना नितीन गडकरींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील आलेला आहे. स्वातीताईंचा भरगच्च असा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय. धन्यवाद. दिवाळी अंक पुस्तक व सरस्वती फ्रेमने स्वागत करते अदिती देशमुख.
स्वातीजी हुद्दार यांचं. आजच्या आपल्या दुसऱ्या मान्यवर वक्ते आहेत श्रेयाजी सरनाईक. यांचा सर्वप्रथम परिचय करून देते. केडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इंग्रजी आणि संस्कृत 23 वर्षांपासून त्या शिकवत आहेत. लोकव्रत प्रकाशन पुणेतर्फे 7 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. कवितांची वही ब्रह्मांडाच्या नाक्यावरून गुप्तगू इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. कन्फेशन बॉक्स ललित कथा संग्रह, आवर्तन ललित लेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. रिंगा रिंगा रोजेस भयकथा संग्रह यातील कथांचे वाचन रात्री 12 वाजता बुलढाणा येथे स्मशानभूमी येथे करण्यात आले होते. हा एक जगावेगळा प्रयोग झालेला आहे. कवितांची वही पुस्तक ॲमेझॉन इंटरनॅशनल बेस्ट सेलर नंबर 1 ठरलेले आहे. राधा आणि कृष्ण यांच्या ललित लेखपत्रांचे पुस्तक वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय असे झालेले आहे. संस्कृत वार्षिक अंकाचे अतिथी संपादक म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे. तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते मोहिनीजी हेडाऊ यांना. दिवाळी अंक पुस्तक आणि सरस्वती फ्रेमने मोहिनीजी हेडाऊ स्वागत करतायत श्रेयाजी सरनाईक यांचं. आज इथे खरंच खूप अक्षरसख्यांची आणि सगळ्यांची मांदियाळी आलेली आहे. श्रेयाला मी बऱ्याच आधीपासून ओळखते आणि आज या ठिकाणी या पद्धतीने तिचा सत्कार होताना आणि त्याचा साक्षीदार मला होताना फार मनापासून आनंद होता. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. यानंतर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर. लोकरत प्रकाशन आणि जनमंगल साहित्य समूहाचे अगदी सर्वेसर्वा म्हणता येतील असं हे व्यक्तिमत्व आहे. मास्टर ऑफ जर्नालिझम झालेलं आहे सरांचं आणि GDC&A ही सुद्धा अर्हता त्यांना प्राप्त आहे. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन या सगळ्या विषयांवर 46 पुस्तकं सरांची जवळपास प्रकाशित झालेली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संघटक म्हणून सलग 15 वर्ष त्यांनी काम केलं आहे. चित्रपट कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन असा जवळपास 23 चित्रपटांमध्ये त्यांचा भूमिकेतून देखील सहभाग होता. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या जवळपास 40पेक्षा जास्त कार्यशाळा सरांनी वेगवेगळ्या रसिकांसाठी नवीन या क्षेत्रातल्या प्रवाशांसाठी आयोजित केलेल्या आहेत. आणि याशिवाय सामाजिक क्षेत्रात देखील सरांचं योगदान खूप मोठं आहे. मंदिरं, अनाथाश्रम, शाळा, ग्रंथालय, त्यानंतर टेक्स्टाईल मिल याच्यातल्या सगळ्यांसाठी सरांनी सेवा देऊ केलेली आहे आणि ही सगळी सेवा अगदी निरपेक्ष भावनेने असते. त्यानंतर लोकरत प्रकाशनाचे ते मानद सचिव देखील आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेखांचं लेखन सरांनी केलेलं आहे. त्यानंतर कर्णधार व्यवस्थापन याच्यावर यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर चौथा स्तंभ पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी यांच्या पुस्तकाचं योगदान आहे. संत साम्राज्ञी, संत मीराबाईंच्या जीवनावर आधारित ही कादंबरी अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे आणि मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचली देखील असेल. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता हा PhDच्या साठीचा प्रबंध त्यांचा विशेष सन्मानित केला गेला आहे. सरांनी लिहिलेली गाणी कितीतरी प्रसिद्ध गायक आणि गायिकांनी गायलेली आहेत आणि सरांचं सगळ्यात मोठी ओळख आणि सगळ्यात मोठं योगदान की लिहित्या हातांना, मनांना प्रेरणा देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं खूप मोठं कार्य सरांचं याद्वारे सुरू आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी मी माननीय डॉक्टर उदनाजी जोगळेकर यांना इथे आमंत्रित करते. सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आजच्या आपल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते माननीय डॉक्टर शिरीषजी कुलकर्णी सर यांना. आजच्या स्नेहमिलन आणि पुरस्कार वितरण समारंभामध्ये व्यासपीठावर विराजमान असलेल्या डॉक्टर अरुंधती वैद्य मॅडम, डॉक्टर विनीताजी हिंगे, माननीय स्वातीजी हुद्दार, श्रेयाजी सरनाईक
आणि आपण सगळ्या उपस्थितांना मी विनम्र प्रणाम करून अगदी छोटंसं प्रास्ताविक करतो. या समाजामध्ये सर्वाधिक जर गरज कशाची असेल तर ती समाजाच्या जागृतीची. म्हणजे इथला प्रत्येक माणूस हा जागा असला पाहिजे. त्यामुळं काय होतं की अनेक प्रश्न बोलले जातात. जर आपण बोललोच नाही तर ते प्रश्न कुणापर्यंत पोहोचणार नाहीत आणि जिथले नागरिक जागृत नाहीत. आता जागृतीच्या अनेक व्याख्या आहेत. अनेक ठिकाणी बघितलं की सरकार उलथवून टाकण्यापर्यंत उद्रेक पोहोचत असतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की एक सुप्त ज्वालामुखीसारखा हा समाज आपल्याच मनामध्ये बरंचसं काही साठवून ठेवतो. त्याला वाट मिळत नाही. जर प्रश्न मांडले गेले, प्रत्येकाकडून मांडले गेले, म्हणजे मला असं वाटतं कधी की नागपूरसारख्या शहरामध्ये असं प्रत्येक ठिकाणी एक दिवा लागलेला असला पाहिजे. प्रत्येक लेखिकेच्या घरावरती एक फोटो असला पाहिजे की मी लेखिका आहे, मी पत्रकार आहे, आणि त्यांनी लिहिलं पाहिजे सातत्यानं. म्हणजे ज्या कुणाला हे सरकार चालवायचं आहे, ज्या कुणाला प्रतिनिधित्व करायचं आहे, अशा सगळ्या लोकांनी यांची मतं घेतली गेली पाहिजेत यांची. आपण काय करतो की कधीतरी 5 वर्षातून एकदा मतदानासाठी जातो. ती मतंसुद्धा आता अनेक गोष्टींमुळे प्रभावित होतात. माझा आक्षेप नाही आहे त्या गोष्टीला. पण लोकांना कसं प्रभावित करतात याची एक टेक्निक राजकारण्यांना सापडलं आहे. आणि मग समाजाचा सर्वात उपेक्षित भाग आहे हा भाग आपल्या हाताबरोबर घ्यायचा आणि प्रत्यक्षामध्ये जो विकास होतो हा विकास भौतिक आहे. मानसिक विकासाची आपल्याला गरज आहे, मानसिक सक्षमतेची गरज आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की परिवर्तनासाठी आत्ताच्या अलीकडच्या परिवर्तनामध्ये जर लक्षात येईल आपल्या की हा सगळा बदल महिलांनी केलेला आहे. त्याच्या कारणामध्ये मला जायचं नाही आहे, पण महिलांच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे. आणि आपण अगदी 1900 किंवा 2000 साली याच्यावरती एक प्रबंध लिहिला गेला होता की 50% जास्त महिला आहेत आणि त्यांनी जर एकत्र येऊन काही विचार केला किंवा त्यांच्या मनापर्यंत जर पोहोचता आलं तर ती व्यक्ती यशस्वी ठरू शकते राजकारणामध्ये. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर अशा प्रकारे जागरूकता आली तर समाजाचं पूर्ण चित्र बदलणार आहे, विकासाची एक चांगली दिशा सापडणार आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी लिहिलं जातं अशा ठिकाणी लक्ष देण्याची गरज असते. मुळातच असं आहे की त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं जेव्हा कुणीतरी लिहिणारा एक स्पार्क निर्माण होतो. आणि त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एवढा शब्द छान आहे, पण तो तेवढ्या पुरता मर्यादित नाही आहे. तर देश घडवण्याची क्षमता, समाज घडवण्याची क्षमता, समाजामध्ये आज कितीतरी विचित्र गोष्टी घडतात. त्या किती विचित्र आहेत स्वातीजी जास्त चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा. पण मी पाहिलेल्या ज्या घटना आहेत ना तर या अशा आहेत की या समाजापर्यंत कधीही पोहोचत नाहीत. त्यांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे काही इतक्या विचित्र घटना आहेत की एक दुबई ते डोंगरी नावाचं पुस्तक वाचलं होतं मी. त्याच्यामध्ये 2 गँगस्टर टोळ्या आहेत, त्यातली एक टोळी संपवण्यासाठी पोलीस काम करतात. आता ही गोष्ट खोटी आहे असं आपण क्षणभर गृहीत धरलं त्या पुस्तकापुरती, तर त्याच्यानंतर अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी घडताना दिसतात. आणि म्हणून एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आपल्याला मिळणं नागपूर त्या दृष्टीनं खूपच मोठं भाग्य नागपूरचं. पण अनेक ठिकाणी असे आहेत की जे गुंड आहेत तेच राजकारणी आहेत, तेच मंत्री आहेत
आणि मग सामान्य नेतृत्वसुद्धा निर्माण होत नाही. म्हणजे अगदी नगरपालिकेला सुद्धा ते ठरवतील ते, म्हणजे हा विषय राजकीय नाही आहे, पण आपल्यावरती राजकारणाचा सगळ्यात मोठा परिणाम होत असतो. पण याच्यामध्ये हे जे समाजाचं जे मतपरिवर्तन आहे, समाज जागृतीचं जे काम आहे ते महिलांनी केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे. आणि म्हणून मग कुटुंब सुदृढ होण्यासाठी एक व्यक्ती जरी लिहायला लागली, ती पोहोचायला लागली, तर त्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ही एक चळवळ झाली पाहिजे सगळ्या महिलांची. त्यांना दुर्लक्ष करता त्यांच्याकडे करणं हे सोपं राहिलं नाही पाहिजे. आणि त्यांच्या मतांचा जेव्हा आपण आदर करायला लागू, तेव्हा आपण असं म्हणूया की काहीतरी आपल्याला परिवर्तनाचे आणखीन चांगले दिवस होतील. दररोज आपल्याला काही नवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. बारीक सारीक गोष्टी असतात की एखादी गोष्ट जर वृत्तपत्रामध्ये छापून आली तर त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष जातं आणि ती गोष्ट पूर्ण केली जाते कुणाकडूनही अशी. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की सगळ्या महिलांनी लिहायला सुरुवात केली पाहिजे. एकतर एक छोटीशी गोष्ट सांगतो की एका कुटुंबामध्ये आई कुणाशी बोलतच नसते आणि काहीही झालं तरी ती न बोलता आपले छान राहत असते. मग मुलगा तिला विचारतो की तू काय, म्हणजे तू काहीच प्रतिक्रिया देत नाहीस कुठल्याच गोष्टीवरती. तेव्हा ती सांगते की मी लिहिते, मला जे वाटतं ते मी लिहिते, मी बोलते ते फक्त कागदांशी बोलते. आणि त्या अवस्थेमधून लिहिलेलं जेव्हा त्या मुलांनी प्रसिद्ध केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की एवढं ताकदीचे विचार मनामध्ये आलेले असताना इतर कुणाशीही न बोलता कागदाशी बोलायचा हा एक सद्गुण त्या बाईंच्याकडे होता. तर तो एवढा ताकदीचा होता की त्या साहित्याला खूप म्हणजे अजरामर वगैरे असं ते साहित्य निर्माण झालं. पण ते लिहिलं म्हणून. पण कदाचित जर आपण आपल्या मनामध्ये आलेले विचार जर आपण लिहिणार नसू योग्य वेळी आणि जर आपण टाळणार असू, आज नाही उद्या लिहीन, मला एखादी गोष्ट एक आर्टिकल लिहायचं आहे मला पण पुढच्या आठवड्यात बघू, असं नाही करता कामा. तर त्या क्षणी त्या वेळी जेव्हा सुचतं त्यावेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की असं लिहिलं तर पाहिजेच, पण स्वतःसाठी वेळ काढणं. तर आपले जे आपण जे काढतो ना, तर अनेक गोष्टींसाठी वेळ काढतो. आपल्याला नाटक बघण्यासाठी वेळ आहे, चित्रपट बघण्यासाठी वेळ आहे, घरातला स्वयंपाक करण्यासाठी भरपूर वेळ असतो, 3-3 तास त्याच्यामध्ये जातात. पण आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली की जेव्हा काही सुचतं तर पोळ्या लाटताना कविता सुचतात. किती छान गोष्ट आहे ही. पण त्या लिहिल्या जातात का असा मोठा प्रश्न आहे. त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. हे आपल्याला जागं ठेवण्याचं एक लक्षण आहे. खूपशा अशा गोष्टी आहेत की आपण स्वतःसाठी अनेक गोष्टींचा खर्च करतो, पण सगळ्यात कमी खर्च जो करतो आपण तो कागद पेनचा. कागद पेनसाठी आपण फार कमी खर्च, म्हणजे एखादं चांगलं पेन घ्यावं, एखादं चांगलं टेबल खुर्ची असावी, यासाठी आपण खर्च करत नाही. पण मग टेबलाच्या किमतीचा मी शर्ट घेऊ शकतो टेबलाच्या किमतीचा, पण टेबल नाही घेत. असं नाही होता कामा. मला ॲक्च्युली साड्या असं म्हणायचं होतं, पण धाडस झालं नाही. तर मला असं म्हणायचं आहे की आपण ठरवून लेखनाकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कोणतंही व्यासपीठ असू दे जगातलं, तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे, तिथं लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. अनायसे काय झालं आहे की आता समाज माध्यमातून म्हणजे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर अशा गोष्टीमध्ये आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये होतं काय की तिथं पण ग्रुपिझम असतं, तिथं पण बहिष्कार असतात, तिथं पण विचित्र कॉमेंट्स असतात. पण ॲटलिस्ट तिथं तरी
तिथं आपण ते पोस्ट करत राहिलं पाहिजे. त्यांना काय होईल माहिती आहे का, की आपल्याला लेखनाची सातत्यानं सवय लागेल. आपण बोलतो ते विरून जातं, ते कोणाच्या लक्षात राहत नाही. आपण बोललो तर बोलताना दुखावलेले लोक असतात. आपण लिहिताना मात्र खूप वेगळी भाषा असते. म्हणजे बरेच जण आपल्या भाषणाची सुरुवात खूप विचित्र वाक्यांपासून करतात, पण त्यांना लिहायला सांगितलं तर ते लिहित नाहीत. ते तुम्ही पहिलं वाक्य जे बोलला ते लिहा, ते लिहित नाहीत. म्हणजे लिहिताना थोडंसं भान पण येतं आणि काय म्हणू आपण की कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं ते एक मेडिटेशन आहे. लिहिणं हे एक मेडिटेशन आहे. आपल्या मनातले सगळे राग, द्वेष जे जे काही असतील तर त्यांना कागदावर लिहायला सांगा. म्हणजे ज्यांना लिहिता येतं त्यांना लिहायला सांगा आणि नंतर त्यांचं ब्लड प्रेशर चेक करा. आधीचं असेल त्याच्यापेक्षा निम्मा असेल. म्हणजे अतिशय स्वतःला नॉर्मल करण्याची ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून ती सवय पण खूप चांगली आहे. म्हणजे रामदास स्वामींनी सांगितलं होतं की दिसा माझी काहीतरी लिहित जावे. पण ते लिहावं का, तर केवळ आपण लिहितो तर त्याच्याबरोबर आपल्याला बरंचसं काही मिळत जातं. म्हणजे मला जर काही लिहायचं असेल तर मला त्याच्या आधी 2-3 पुस्तकं वाचावी लागतात. आणि जर मी लिहायचं नाही ठरवलं की या महिन्यामध्ये मी लिहायचंच नाही आहे, तर मग मला माझा काय म्हणू आपण की मग विचारा किंवा नॉर्को टेस्ट करा, मी एकही पुस्तक वाचलेलं नसतं. त्या संदर्भातली पण पुस्तकं वाचलेली नसतात. आणि जेव्हा लिहायचं असतं ना तेव्हा जबाबदारी पण वाढते आपली, की मग अरुंधती वैद्य मॅडम काय म्हणतील हे लिहिल्यानंतर, त्यांना कसं वाटेल, त्यात किती चुका काढतील, असे पण पुढचे विचार यायला लागतात. म्हणजे आपण जेवढं लिहिण्याचं सामर्थ्य आपलं वाढवू तेवढे आपले विचार प्रगल्भ होत जातात. मला एवढंच म्हणायचं आहे फक्त की आता लिहिलं पाहिजे. लिहिणं ही केवळ जागृती नाही, ही एक प्रकारची क्रांती पण आहे. उद्या म्हणजे मला जर विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ शस्त्र कुठलं, तलवार की पेन, तर मी पेन असं म्हणेन. असेल तलवारच, ज्या दिवशी ती बाहेर पडेल त्यावेळेला ती श्रेष्ठ आहे हे लक्षात येईलच. पण जर तुम्ही आज हातामध्ये पेन घेतलं तर उद्या तलवार हातात घेण्याची वेळ येणार नाही. एवढ्या आणि पुष्कळच्या काय होतं माहिती आहे का, की आपल्याला कुटुंबामध्येच वाचक मिळत नाहीत. आपली अपेक्षा असती मी हे लिहिलं आहे हे माझ्या बायकोनी बघावं, मुलांनी वाचावं, नवऱ्याने वाचावं. आणि तिथं मोठा प्रॉब्लेम येतो, कारण ते खूप मोठे रसिक असतात. आणि आपण दिसेल असं जर ठेवलं आणि डायनिंग टेबलवर मी काय लिहिलं ते नेऊन ठेवलं तर त्यानं तवा पुसला जातो. मग अशा वेळेला असं लक्षात येतं की नाही, आपल्याला घरातच कुठं काही किंमत नाही आहे तर बाहेर कोण देणार, असं होतं. बरेचदा ना, म्हणजे आता संगीताजींनी सांगितलं की सोबतीनं लिहूया. सोबतीनं का लिहूया, ज्याला कळतं त्याच्याबरोबर लिहायला पाहिजे आपण. त्याच्याबरोबर म्हणजे आपण काय करतो की माझं जे कोणी माझी स्तुती करेल त्यांना मी माझं आर्टिकल पाठवतो. जे चिरफाड करतात, मी आजपर्यंत विचारा अरुंधतीताईंना एकही आर्टिकल त्यांना पाठवलं नाही. काय होईल ते, त्याची काय प्रतिक्रिया येईल ह्याची अगोदर भीती असते. पण जे चिकित्सा करू शकतात, पण चिकित्सा करत असताना हा पण आपण नियम मनामध्ये लक्षात ठेवला पाहिजे की त्याचं खच्चीकरण नाही व्हायला पाहिजे. मी अतिशय सुंदर परिश्रमानं एखादा लेख लिहायचा आणि पाठवायचा आणि त्यांनी सांगायचं चुलीत घाल. तर त्यानंतरचे सगळे निर्माण होणारे मनातले जे लेख आहेत ना, हे सगळे चुलीतच घालतो मी, कारण मला माहीत असतं की ह्याला काही अर्थ नाही आहे. पण याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे, म्हणजे आपल्यातल्या खूप लोकांना माहिती आहे की एक व्यक्ती गझल लिहायला सुरुवात करते, 2 व्यक्ती अशा असतात की दोघांनाही गझल येत नाही, ते गझल लिहायला सुरुवात करतात. असं जे एकाच्या बरोबर दुसरं, दुसऱ्यांच्या बरोबर तिसरं, 4 जणांचा ग्रुप झाला तर मी अशी एक हे केले होते की माझ्या आयुष्यात काय जमणार नाही तर गझल जमणार नाही मला. मी असं जाहीर करून टाकलं होतं, काहीही सांगा पण मी गझल लिहू शकत नाही. आणि आता मी फक्त गझलच लिहू शकतो, मी त्या कविता लिहूच शकत नाही. मी हा तो दोष असू शकतो त्या गझलेचा, माझा नव्हे.
तर मला काय म्हणायचं आहे की सोबतीनं लिहिलं तरच तुम्हाला समजेल, प्रॅक्टिस होईल. आणि म्हणजे आता इंग्रजी बोलायला आपण शिकतो, म्हणजे मी शिकतो त्यावेळेला मला कुणीतरी माझ्या इतकंच इंग्रजी बोलणारं पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त चांगलं बोलत असेल तर मी टाळतो त्यांना. असं नाही होता का? मग त्यासाठी आपण एकमेकांना एक सोबतीनं ज्यांना ज्यांना लिहायचं आहे त्यांना आपण प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. मग ती किती जणं आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, सातत्यपण. म्हणजे एखादा क्लास लावला तुम्ही आणि गृहपाठ सांगितला की तो घरी जाऊन गृहपाठ केलाच जातो. बाई उद्या दुसऱ्या दिवशी छड्या देणार असतात. तर ही सवय लागली ना की तुमचा गृहपाठ काय झाला आहे ती बघायची सवय लागली की आपण पुन्हा वेळेवरती आपलं आपलं काम आपला अभ्यास पूर्ण करतो. आता हे मला का सांगायचं आहे आत्ता की पुन्हा हे मला बोलता येणार नाही म्हणून मी हे आता पटकन सांगून टाकलं. तर सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की म्हणजे मागच्याही वेळेला मी सांगितलं होतं की आमचा एक झोपमोड क्लब होता. तोही असाच विचित्र परिणाम करणारा होता. पहाटे 3:45 वाजता एकमेकांना फोन करायचे. मग सुरुवातीला काय व्हायचं की 3:45 वाजता फोन आला की हां उठलो म्हणायचं आणि बंद करून झोपायचं. काहीच दिवस चाललं ते. पण मग ती जी सवय लागली की आज कुणीही हलवलं नाही तरी 3:45ला जाग येते, उठायचं फिरायचं आणि झोपायचं पुन्हा. तर तशी सवय लागली. तर मग त्यानंतर काय केलं आम्ही की सकाळी 8:30-9 वाजता तुम्ही आज सकाळी काय लिहिलं ते आम्हाला सांगा. मग कित्येक तर असे होते, म्हणजे नाठाळपणा हा प्रत्येक ठिकाणी असतोच, सगळ्यात जास्त माझ्याकडेच असतो. मग मी काय करायचं, कुठलं तरी एक दुर्मिळ पुस्तक घ्यायचं आणि आज काय लिहिलं ते पुस्तकातलं वाचायचं. स्वतः लिहायचंच नाही. पण नंतर असं लक्षात आलं की ही जी सवय लागली ना तर ती अभ्यासासाठी पण चांगली आहे. आणि त्यावेळेला होतं काय की एवढ्या लवकर का उठला आहे हे विचारायला सुद्धा कोणाला उठवत नाही बाकीच्यांना. काय खडबड चालली आहे असं पण काही होत नाही असं. आणि रात्री अपरात्री चोर जरी घरात शिरला तरी 3:45 वाजले असतील आणि हे उठले असतील असं वाटून जातं. पण ती जर अशा जर चांगल्या सवयी लागल्या तर ह्या सवयी समूहामुळे लागतात, चांगल्या समूहा. म्हणून आपल्याबरोबर जे लोक आहेत ते असे चांगले असले पाहिजेत. आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत बरोबर. आपण जाताना काही घेऊन जात नाही असं बिलकुल नाही. जाताना आपण भरपूर काही घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे तर सर्वोत्तम विचार आपण आपल्या समाजाला दिलेले असले पाहिजेत. असं कोणीही मानण्याचं कारण नाही की मी काही योगदान न देता हा समाज चांगला राहील, मी अजिबात न बोलता हे सगळीकडं सगळं काही छान ठीक होत जाईल, असं कधीच होणं शक्य नाही. हे आपल्यावरची जबाबदारी आहे आणि ती आपल्यालाच पूर्ण केली पाहिजे. उलट आपण जाताना काय घेऊन जाऊ तर ते आपण गेल्यानंतर कळेल. खरोखरी जर आत्मा असेल तर भटकत असेल तर हां ते माझं बघा ते आत्ता आवडलं आहे त्यांना, मी गेल्यानंतर आर्टिकल मी असेपर्यंत कोणी एक लाईक पण दिला नव्हता, असं होऊ शकतं. असं तर ती पण सवय आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये सगळ्यात जास्त काय असतं तर मत्सर असतो. म्हणजे मला सहन होत नाही माझ्यापेक्षा कोणी चांगलं लिहिलं तर, आणि मग मी ते बायकॉट करतो, त्याच्यावर नाही लाईक द्यायचा. आणि अतिशय पुअर लेख असेल तर मग काही ना तर आहे ना असं असतं की त्याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये सूचनाच करायची इच्छा असते, सूचनाच करतात. बरा लिहिला आहे असंही लिहितात. मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट पण मी काढून ठेवले आहेत, ते मोठे करून लावणार आहे घरामध्ये फ्रेम. एखाद्या गोष्टीची स्तुती, म्हणजे किती जरी चांगला विषय एखाद्याने मांडला ना तरीही आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी दोष दिसतात. खूप परफेक्ट लेख लिहावा असं खूप जणांना वाटतं. मग मी पहिल्यांदा काय करतो की जेव्हा माझ्या एखाद्या सोशल मीडियावरती एखादा लेख लिहायचा असेल तर त्याचा अगोदर मी प्रूफ रिडिंग करून घेतो आणि मग मी तो टाकतो. मग काय झालं की माझ्या असं लक्षात आलं की प्रूफ रिडिंगला जेवढा वेळ लागतो आहे त्याच्या 100% वेळ लिहायला लागतो. आणि मग असं लक्षात आलं की मग आपण आता प्रूफ रिडिंग न करता हे टाकायला लागायचं. आणि मी आपापलं, म्हणजे आता हा शब्द चुकला आहे
तेवढाच शब्द बदलायचा, परत जाऊन बदलता येतं ना तसं तो. आणि मग असं लक्षात आलं की माझंच प्रूफ रिडिंगचं ज्ञान थोडं वाढायला लागलं आहे. तर फारशी काळजी करायची नाही, कोणाच्याही लाईकची काळजी करायची नाही, पण लिहित राहायचं. असं जर आपण केलं तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये खूप मोठी ताकद निर्माण होताना दिसेल, खूप मोठे बदल होताना दिसतील. आणि असं मानायचं बिलकुलच कारण नाही की आपल्या लेखाची कुणी दखल घेत नाही. किंवा मी अनेकदा सांगितलं की एक संपादकीय लिहिलं होतं जनमंगलमध्येच, आणि त्या विषय सोडून दिला होता तो. पण त्यानंतर गृह मंत्रालयाकडून सातत्यानं फोन यायला लागले, आणि इतके आले ते की त्या भागातली, म्हणजे त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की दंगली कशा थांबवता येतील, असं संपादकीय होतं ते. सांगलीला दंगल सुरू झाली त्यावेळेला गोपीनाथ मुंडेसाहेब हे होते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असं काहीतरी त्यांचं पद होतं. तर त्यांना अडवायचं होतं आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं. सरकारने ती जबाबदारी जनमंगलच्या लोकांवर दिली की हे संपादकीय त्यांना वाचून दाखवा आणि त्यांना थांबवा, आणि ते थांबले. म्हणजे मुंडेसाहेबांना अडवणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती त्या काळातली. हे उदाहरण काय, कोण वाचतंय असं शेवटपर्यंत वाटत होतं. त्यावेळेला तर म्हणजे लाईक देण्याची पण सोय नव्हती कुठं. त्या वृत्तपत्राचं काय केलं हे दुसऱ्या दिवशी जाऊन विचारता पण येत नाही आपल्याला की मी एवढं छान कालच्या वृत्तपत्रामध्ये आर्टिकल लिहिलं होतं, तर त्याचं आज काय झालं, असं कुठल्याही वृत्तपत्रवाल्यांना सोडून देतात तो विषय. 12 वाजले रात्री संपला आपला संबंध त्या वृत्तपत्राशी. पण काही जे लिहितोय आपण ते स्टोअर करून ठेवा. बरंचसं म्हणजे तंत्रज्ञान तर इतकं बदललं आहे की आता आपल्याला यापुढं लिहिताना फार त्रास होणार नाही. प्रूफ रिडिंगची सॉफ्टवेअर निघालीत, ते पण खूप महत्त्वाचं आहे. पण ते कितपत चालतं मला अजून माहीत नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की एवढे मोठे मान्यवर बसले असताना हे काय जास्त वेळ आणखीन थांबणं बोलणं योग्य नाही. पण मी सगळ्यांना एक होण्यासाठी, एक राहण्यासाठी, सातत्यानं लिहिण्यासाठी, आणि नागपूर जनमंगल हे ओळखलं गेलं पाहिजे की सगळ्या तिथल्या लेखिका आहेत. आणि काल 10% नागपूरचा भाग लिहिता होता, आज 20% झाला आहे, उद्या 30% झाला आहे, असं व्हायला पाहिजे. आणि एकमेकांच्यातली भांडणं, द्वेष असं आपल्यापर्यंत पोहोचताच कामा नये. एवढं आपलं हृदय विशाल करायला पाहिजे, एवढंच सांगतो. काय चुकलं असेल तर क्षमा करायलाच तुम्ही, म्हणजे इलाजच नसतो बऱ्याच वेळेला. तर सगळ्यांना प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. सोबतीने लिहूया हे आपल्या जनमंगलचं ब्रीदवाक्य, आणि विशेषतः महिलांनी सतत लिहितं राहावं हा अगदी छान संदेश सरांनी या प्रास्ताविकामधून दिला. तुम्ही म्हणालात सर की लिहितं राहिलं की बऱ्याचशा घटना देखील टाळता येतात. मला या ठिकाणी एक विशेष सरांच्या एखाद्या संपादकीयचा उल्लेख करावासा वाटतो की पुण्यात की कुठेतरी एक पूल कोसळला होता आणि बरीचशी जीवितहानी झाली होती. तर त्याबद्दलच्या त्या लेखामध्ये सरांनी असं म्हटलं होतं की इतके दिवस त्या पुलावरनं लाखो हजारो लोकांनी येणं जाणं केलं असेल, पण तो कमकुवत झाला आहे हे एकालाही लिहिता आलं नाही का? जर ते लिहिता आलं असतं तर ही समोर होणारी दुर्घटना टळली असती. एक संवेदनशील लेखकच समाजाप्रती असलेला हे लिहू शकतो, आणि अशाच लिहित्या हातांना आणि लिहित्या मनांना प्रेरणा देणारे आहेत सर, हे मी माझ्या परिचयामध्ये म्हटलं होतं. त्याचा तुम्हाला सगळ्यांना प्रत्यय आला असेल. तर नागपूरच्या ज्या लेखिका इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांतर्फे मी सरांना सांगू इच्छिते की आपली ही अक्षर चळवळ आम्ही जितकी जास्तीत जास्त वाढवता येईल, सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी करता येईल याचा नक्की प्रयत्न करू. आज ज्या वक्त्यांचं भाषण ऐकण्याकरिता आपण सगळे उत्सुक आहोत, ती उत्सुकता फार ताणून न धरता मी 2025चा साप्ताहिक जनमंगलचा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक या विषयावर स्वाती हुद्दार यांना इथे बोलण्याकरिता आमंत्रित करते. बुद्धीची देवता सरस्वती, माननीय शिरीषजी, अरुंधतीताई, विनीताताई, श्रेयाजी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो आणि उपस्थित सगळ्या श्रोत्यांनो, खरं तर मी तिकडेच असायला हवं होतं. इकडे बसवणं ह्या माझ्या मैत्रिणींचा माझ्याविरुद्धचा कट आहे. तरी आता जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करावी लागेल मला, म्हणून बोलण्याचा प्रयत्न करते. एखादा गंभीर विषय, एखादा महत्त्वाचा विषय
सोप्या पद्धतीनं कसं सांगावं याचं उदाहरण म्हणजे आत्ताचं माननीय शिरीषजींचं वक्तव्य होतं. मला आत्तापर्यंत असं वाटायचं की खूप कठीण बोललं कीच आपण खूप असे बुद्धिवादी, खूप हुशार आहोत असं काहीतरी म्हणजे असते कल्पना. लोकांना न समजणारं बोललं कीच आपण खूप हुशार आहे असं लोकांचा समज होतो. त्याच्यामुळे मी आज जी तयारी करून आली आहे ती जरा अशी कठीण करून आली आहे. पण आता ते तुम्ही सहन करा थोडा वेळ, ही इच्छा आहे. शिरीषजींनी आत्ता अपेक्षा व्यक्त केली की महिलांची लेखणी समाजात परिवर्तन करू शकते. हे अत्यंत सत्य आहे आणि त्यांनी अपेक्षा केली की नागपुरातल्या 10%, 20%, 30% महिलांनी लिहितं व्हावं जनमंगलच्या सोबतीनं. मी म्हणेन की एक दिवस असा येईल, असेच प्रयत्न जनमंगलच्या माध्यमातून सुरू राहिले तर की नागपुरातल्या 100% महिला लिहायला लागतील. आणि हा दिवस खूप दूर नाही आहे, कारण पाठीशी शिरीषजींसारखे खंबीर व्यक्तिमत्व उभे आहे. लिहिणं हे तर कॅथर्सिस आहे. महिलांसाठी ते खूप आवश्यकही आहे, कारण नाही ना बोलत आपण, सगळं मनात साचत जातं. लिहिणं वगैरे ही तर कल्पना खूप दूर आहे तुमच्या माझ्या, कारण आपले रोजचे व्यवहारच इतके आपल्यासाठी जास्तीचे असतात. म्हणजे सकाळी 4 ते रात्री 12 त्यात लिहिणं खरंच कठीण असतं, मग ते साचत जातं. बहिणाबाई चौधरी याचं उत्तम उदाहरण आहे. किती सुंदर त्यांनी लिहिलं आणि नंतर त्यांच्या मुलांनी, जसं आपण आत्ता एक उदाहरण सांगितलं सोपानदेव चौधरींनी ते प्रकाशित केलं, तेव्हा कळलं की केवढी ताकद आहे या लिखाणात. ही ताकद तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हातात आहे, पण आपण लिहू शकत नाही. सुलभाताई हेर्लेकरांचं उदाहरण माहिती आहे. सुलभाताईंनी नागपुरातल्या अनेक मैत्रिणींना लिहितं केलं आहे. सुलभाताईंच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरात नेहमी कागद पेन असायचा आणि काही सुचलं की त्या पटकन लिहून काढायच्या. याच्यामुळेच इतकी सकस कविता मराठीला मिळाली आहे. हे थोडंसं विषयाला सोडून होत आहे, पण तरी हे सांगणं मला शिरीषजींच्या प्रास्ताविकानंतर महत्त्वाचं वाटलं. शिरीषजी, तुम्ही ना एक लिहिण्यासाठीचे 101 फंडे असं एक पुस्तक प्रकाशित करावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आता थोडंसं विषयाकडे वळूया. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आभार मानते आपल्या सगळ्यांचे की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. हे माझ्यासाठी पण कॅथर्सिसच आहे. माझं मन मोकळं करण्याची ही माझी संधी मी समजते. मराठी माणूस आणि दिवाळी अंक हे अद्वैत आहे. ही परंपरा फक्त मराठीतच आहे आणि दिवाळी अंकाची परंपरा निर्माण करणाऱ्या पूर्वसुरींप्रती त्यास कृतज्ञता व्यक्त करते, कारण त्यामुळेच दिवाळीच्या सगळ्या धकाधकीत, धावपळीत आणि आनंदातही वाचन आणि लेखनाचा उत्सव आपण सगळे साजरे करतो. त्याची संधी आपल्याला मिळते. जनमंगलतर्फे निघणारा दिवाळी अंक हा कायमच वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे, हटके असतो. खरं तर जनमंगलची ही लेखन चळवळ म्हणजे लेखनोत्सुक लोकांचं माहेर आहे. माहेर या अर्थी जसं माहेर वाशिणीचं माहेरी नेहमी स्वागत असतं ना, तसंच इथं लिहित्या हातांचं कायमच स्वागत आहे. तसंच इथं लिहित्या हातांचं माहेरी जसं लेकीचं कौतुक केलं जातं, कोड कौतुक केलं जातं, तसंच जनमंगलमध्येही नव्याने लिहिणाऱ्या सगळ्या महिलांचं कोड कौतुक केलं असतं. ते ज्ञानेश्वरीत वेडी वाकुडे बोल कौतुके, तरी ते आई जसं समजून घेते, ती जसं नाही छानच आहे माझ्या बाळाचं चालणं, माझ्या बाळाचं वेडं वाकडं बोलणं, तसंच इथे जनमंगलमध्येही ते केलं जातं. त्यांना लिहायला प्रवृत्त केलं जातं. हे आत्ता शिरीषजींच्या बोलण्यातनं आपल्याला लक्षात आलंच. परिणामी महाराष्ट्राला लिहिते हिरे गवसायला लागले आहेत. लपलेल्या प्रतिभा समाजासमोर येऊ लागल्या आहेत. हे जनमंगलचं कार्य मराठीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जनमंगलचा यंदाचा दिवाळी अंक आहे सशक्त चित्रपट कथा. अत्यंत वेगळा विषय दिवाळी अंकासाठी निवडला आहे. कदाचितच कुणाच्या डोक्यातनं इतका सुंदर विषय निघू शकतो. पटकथा हा चित्रपटाचा आत्मा असतो. चित्रपटाचा विषय, तंत्र, संगीत, मांडणी, दिग्दर्शन, नेपथ्य, त्यातले कलाकार, या साऱ्याच गोष्टी चित्रपटासाठी महत्त्वाच्या असतात. पण खरा डोलारा उभा असतो तो पटकथेवरती. राजा हरिश्चंद्र या मूकचित्रपटापासून OTT प्लॅटफॉर्म हा 115 वर्षांचा प्रवास, म्हणजे जवळपास 5 पिढ्यांचा प्रवास आहे. या सगळ्या प्रवासामध्ये समाजातल्या घडामोडींचं, घटनांचं, मूल्यांचं प्रतिबिंब चित्रपटामध्ये उमटलं आहे आणि ते स्वाभाविकही आहे.
मुद्दा उरतो तो हा की चित्रपटातून जे दाखवलं जातं ते प्रेक्षकांना आवडायला लागतं की जे प्रेक्षकांना आवडतं तेच चित्रपटातून दाखवलं जातं. या दोन्ही गोष्टी कदाचित परस्परावलंबी आहेत, पण इथे चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी अधिक आहे की त्यांनी असंच निर्माण करावं जे समाजासाठी उपयुक्त आहे. मग त्यात आपला भारतीय सिनेमा कुठे बसतो याचाही विचार आपल्याला करावा लागेल. दिवाळी अंकाचा विषय केवळ सकस चित्रपट कथा आहे, त्यामुळे आपण पटकथेपुरताच विचार करायला पाहिजे, पण तरी बाकीची जी सिनेमाची अंग आहेत ती आपल्याला टाळताही येऊ शकत नाही. पण त्या सगळ्याचा विचार जर दिवाळी अंकात करायचा ठरवला असता तर कॅनव्हास खूप मोठा झाला असता. त्यामुळे पटकथा हा विषय बहुतेक फक्त निवडलेला असावा. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चित्रपट कथेचा विचार केला तर तो सामाजिक आणि राजकीय संक्रमणाचा काळ होता. महाराष्ट्रात धोंडो, केशव कर्वे, आगरकर, फुले ही मंडळी सामाजिक परिवर्तन, स्त्री शिक्षण, हक्क यासाठी लढा देत होती. त्यामुळे कुंकूसारखे चित्रपट या सामाजिक संक्रमणाचं प्रतिनिधित्व आपल्याला करताना दिसतात, ज्याची पटकथा या आपल्या अंकामध्ये आलेली आहे. माणूस हा त्याच्या पुढचा अवतार होता आणि या चित्रपटांचं दिग्दर्शन महाराष्ट्रीयन आपले चित्रमहर्षी आपण ज्यांना म्हणतो व्ही शांताराम यांनी केलं आहे. आणि त्यांचा 2 आखे 12 हात ज्याची पण पटकथा या अंकात समाविष्ट आहे. हा तर अत्यंत म्हणजे आपण ज्याला माइलस्टोन म्हणू, अल्टिमेट असा तो सिनेमा होता. समाजाला विचार देणारा तो सिनेमा होता. दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय असा तो विषय होता. अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आणि इतक्या पूर्वी निघालेला. आता हे प्रयोग होतात आहे कारण आता ग्लोबलायझेशन झालं आहे, आपल्याला पाश्चात्य सिनेमा पण कळायला लागला आहे. पण त्या काळात असा चित्रपट काढणं हे खरंच एक धाडसाचं होतं. एक अत्यंत महत्त्वाचं चित्रपट त्यानिमित्तानं व्ही शांतारामांनी काढला. या साऱ्याच चित्रपटांच्या कथा खूप सशक्त आहे आणि म्हणूनच त्या काळाच्या पटलावर आजही ठामपणे उभ्या आहेत. 1947 साल आलं ते स्वातंत्र्य घेऊन आणि त्याबरोबरच सामान्यांच्या डोळ्यात सुखस्वप्न घेऊन. मात्र हळूहळू भ्रमनिरास होत गेला, कारण स्वप्न खूप असतात पण ती पूर्ण करण्यासाठी जो काळ लागतो तो त्याची वाट बघण्याची ताकद आपल्यामध्ये नसते. आणि मग काय झालं तर मग ती स्वप्न खोटी ठरत आहेत का, हे आधीचं पारतंत्र्यच बरं होतं का, हे सगळं खोटं आहे का, नकोस आहे का, अशा भावना सगळ्यांच्या मनात यायला लागल्या आणि मग जग साम्यवादाकडे झुकू लागलं आहे. त्याचे परिणाम आपण जगभर अनुभवू लागलो. भारतातही त्याचं प्रतिबिंब उमटायला लागलं. साहिरसारखे कवी, प्रतिभावंत त्यांचं दुःख त्यांच्या लेखणीतून व्यक्त करायला लागले. आणि चित्रपट मी सांगितलं समाजाचा आरसा असतो, त्याच्यामुळे त्याच्यातही ते येणं अविभाज्य होतं, आवश्यक होतं. आणि मग गुरुदत्तचा प्यासा, ग्रेट शोमॅन, राज कपूरांचा बूट पॉलिश असे सिनेमे चित्रपट सृष्टीत यायला लागले. आत्ता शिरीषजी जेव्हा बोलले की आपली कविता चुलीत घालण्यासारखेच बहुतेक प्रतिक्रिया आपल्याकडे येतात. प्यासातल्या विजयच्याही नशिबी हेच आलं. प्यासाची कथा याच्यात आलेली आहे, पटकथा. पण कोणीतरी असा मिळतो, जसं ती देवदासी होती, वेश्या होती, गुलाबो, तिला त्या विजयच्या कवितांची ताकद कळली आणि आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावून तिनं त्याचा कविता संग्रह प्रकाशित केला. आणि नंतर लोकांना कळलं की विजय किती मोठा कवी होता. पण कुठपर्यंत, जोपर्यंत तो मेलाय असं लोकांना वाटलं. ज्या क्षणी विजय येशू ख्रिस्ताच्या ते शेवटचं गाणं आहे त्याच्यातलं की ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, आणि तेव्हा विजय जिवंत आहे हे कळल्यावर त्याला मार खावा लागला. हेच सत्य आहे का की फक्त ते प्यासातल्या गुरुदत्तनी ते दाखवलं आहे? मला माहिती नाही, कदाचित ते अतिवास्तव चित्रित केलं आहे कारण त्याच्यावर त्या काळात साम्यवादाचा प्रभाव होता. मला वाटतं गुरुदत्तवर तो प्रभाव असण्याऐवजी साहिरच्या कवितांचा तो प्रभाव होता आणि साहिरच्या कवितांसाठी गुरुदत्तनी ती पटकथा, अरबार अल्वींची मला वाटतं ती पटकथा आहे. पण ते झालं त्याच्यानंतर गुरुदत्तनी म्हणजे 3 महान चित्रपटांची निर्मिती केली. त्याच्या आधीचा गुरुदत्त म्हणजे बाजी, CID
या चित्रपटांचा होता. पण प्यासानी त्याच्या दिग्दर्शनाला कलाटणी दिली. त्याच्याबरोबर व्ही के मूर्ती होते. आपण ते चमत्कार आहेत म्हणजे त्याचे 3 चित्रपट म्हणजे प्यासा, दुसरा साहिब बीबी और गुलाम, ते तर महाकाव्य आहे. त्याला तर काही म्हणजे विमल मित्रांची ती कथा आहे. आणि एक गंमत सांगायची म्हणजे विमल मित्रांकडनं साहिब बीबी और गुलामची कथा लिहून घ्यायला गुरुदत्तनी त्यांना 6 महिने स्वतःच्या घरी ठेवलं होतं. आणि ते आजारी होते, त्यांना खूप मधुमेह आणि ब्लड प्रेशर असे आजार होते, त्यांना पथ्यपाणी होतं खूप. तर त्यांची 6 महिने त्यांच्या जेवण खाण्याची काळजी गीता दत्तनी घेतली. म्हणजे गुरुदत्तच्या पत्नी त्या बंगाली होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या आवडीचं खाणं पिणं करून आणि मग ती कथा निर्माण झाली. अशी त्याच्यामागची एक छोटीशी कहाणी आहे. पुढे जाऊन सांगायचं तर गुरुदत्त आणि गीता दत्तमध्ये जे काय मतभेद होते, दोघंही जण विमल मित्रांजवळ एकमेकांच्या चुगल्या आपण ज्याला म्हणू म्हणजे तक्रारी करायचे. पुढे गुरुदत्त गेल्यानंतर विमल मित्रांनी बिछडे सभी बारी बारी हे त्यांच्या दोघांच्या जीवनावरचं पुस्तक, त्यांच्यातल्या विसंवादाचा पुस्तक किंवा गुरुदत्त आणि गीता दत्तच्या आंतरिक प्रेमाचं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. जरूर वाचा ते पुस्तक, खूप उत्तम आहे. हे सहज जाता आता हा उल्लेख आला. त्याच्यानंतर आला कागज के फूल. त्याच्यात तर म्हणजे वक्त ने के क्या किया हसी सितम, ते जे गीत आहे ते तर म्हणजे त्याला तोडच नाही आहे. म्हणजे ते खूप प्रभाव टाकणारं परस्परावलंबी जीवनाचं आंतरिक प्रेमाचं वर्णन करणारं असं गाणं लिहिलं आहे, त्या चित्रपटामध्ये आलं आहे. तर साहिब बीबी और गुलाम आणि कागज के फूल नंतर मला वाटतं कागज के फूलसारखाच राज कपूरनी मेरा नाम जोकर लिहिला. काय माहिती हा शाप आहे का की स्वतःची कथा सांगण्याचा प्रयत्न ज्या चित्रपटांमधून झाला ते चित्रपट फ्लॉप झाले, लोकांनी त्यांना म्हणजे स्वीकारलं नाही असं आपल्याला म्हणावं असं वाटतं. सामाजिक प्रश्नांना हात घालणारे चित्रपट राज कपूरनी पण बरेच काढले. त्याच्यात आपल्याला आवारा, श्री 420 याचा उल्लेख करता येईल. या चित्रपटामध्ये बॉबी जर सोडला तर मला वाटतं राज कपूरच्या चित्रपटांची पटकथा आलेली नाही आहे. माहिती नाही म्हणजे शक्यही नाही सगळे चित्रपट याच्यात घेणं, पण एक सुचवावं असं वाटतं की जे टप्पे आहेत ना चित्रपटांचे त्याचे एक महत्त्वाचे हे यायला हवे होते. म्हणजे शोलेचं हे 50वं वर्ष आहे आणि शोलेसारखा सिनेमा म्हणजे त्याचे रेकॉर्ड अजूनही मोडले जाऊ शकत नाही. मला वाटतं शोले पण यातनं सुटला आहे. शोलेची पटकथा यात यायला हवी होती. नुकतंच धर्मेंद्रजींचं वीरूचं मृत्यू झाला, त्याच्यामुळे मला ते अधिक तीव्रतेने जाणवलं. पण काही हरकत नाही, म्हणजे सगळंच काही सामील करणं शक्य नसतं, ती अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. पण पुढच्या वेळेला आपण जेव्हा प्रयत्न करूया तेव्हा असं थोडेसे टप्पे करून सिनेमाचे की कधी सिनेमानी वळण घेतलं, कसे सिनेमे बदलत गेले याचा विचार करून त्या त्या टप्प्यावरचे महत्त्वाचे सिनेमे आपल्या अंकात सामील करण्याचा आपण प्रयत्न करूया. हे सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा एकीकडे ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी ही मंडळी खूप सुंदर कौटुंबिक विषयांचे सिनेमे लिहिण्याचा आणि खरोखर लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. आनंदसारख्या चित्रपटातून मला वाटतं आनंदची पण कथा यात नाही आहे. आनंदची आहे. हां, एकीकडे आपल्याला बिमल रॉयांसारखे त्यांच्यावरही साम्यवादाचा प्रभाव होता. 2 बिघा जमीनसारखे सिनेमे खूप महत्त्वाचे सिनेमे त्या काळात आले. सुजाता आला, सुजाताची आहे यात कथा, सुजाता आहे. त्याच वेळेला अशोक कुमार बॉम्बे टॉकीजच्या माध्यमातून अतिशय तरल आणि सुंदर म्हणजे दादा मुनी म्हणतो आपण अशोक कुमारांना, अगदी म्हणजे कुटुंबप्रमुख यांनी जसे सिनेमे काढले पाहिजे तसेच सिनेमे अशोक कुमारांनी काढले. खूप वेगळे प्रयोग त्यांनी त्याच्यातनं केले. त्याच वेळेला एक समांतर सिनेमांची धारा चित्रपटसृष्टीत प्रवाहित व्हायला लागली आणि मग बासू भट्टाचार्य, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल ही मंडळी पुढे आली आणि थोडासा विचार करायला लावणारा एक वेगळा सिनेमा, म्हणजे सिनेमा म्हणजे केवळ करमणूक नाही तर सिनेमा हा विचार प्रवृत्त करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे हे सांगणारे स्पर्श, आक्रोश, अर्धसत्य असे सिनेमे आपल्याला दिसायला लागले, ज्यांनी समाजमन ढवळून निघालं, कुठेतरी आपण विचार प्रवृत्त झालो.
आणि मग हा काळ जसा पुढे गेला त्याच्यानंतर मग काय विचारता की अँग्री यंग मॅनचं युग सुरू झालं आणि मग सिनेमाचा बाजच बदलला. धांगडधिंगा, नाचगाणी आणि मारधाड, म्हणजे मस्त, म्हणजे एकच हिरो येतो, त्रिशूल मला वाटतं कुठला तो, की तो ॲम्ब्युलन्स घेऊन येतो आणि खूप 50 लोकांना मारतो आणि सगळ्यांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातो. असं हे जे आपण करू शकत नाही ना आणि जे अशक्य असं आपल्याला वाटतं ना, ते आपल्याला जास्त अपील होतं. हे या चित्रपटांच्या माध्यमातून कला. एक माणूस नाही इतक्या लोकांना मारू शकत आपण, म्हणजे इतके असतो की घाबरट असतो की आपल्याला तर 2 शब्द पण कोणाला वाईट बोलता, पण मग असंही करता येतं हे जेव्हा कळतं तेव्हा मग अमिताभ बच्चन लोकांना आवडायला लागतो, मारधाड करणारा. एक आशय, विषय मांडणी या साऱ्याच दृष्टिकोनातनं त्या काळात सिनेमा बदलला. पण त्याच वेळेला गुलजारांसारखे दिग्दर्शक अंगूरसारखे प्रयोग करत राहिले जे आपल्याला आवडले. पुढे गुलजारांनी पण माचीससारखे सिनेमे लिहिले, पण मला वाटतं अंगूर लिहिणारे गुलजार जास्त अपील होत राहिले, म्हणजे मला तरी. या चित्रपटांनी समाजावर गारूड केलं होतं अमिताभ बच्चनच्या, पण मग त्याच्यानंतर सशक्त अशी सिनेमाची पटकथा कुठेतरी हरवल्यासारखी पुढच्या काळात व्हायला लागली. आणि काही दिवसांनी मग मात्र खान युग आलं, म्हणजे कयामत से कयामत तक, ऑनर किलिंगसारख्या घटना चित्रित करणारा एक काळ आला. आणि मग आमिर खान आणि सलमान खान आणि शाहरुख खान या सगळ्यांनी सिनेमासृष्टीचा ताबा घेतला. पटकथांमधलं वेगळेपण, नाविन्य संपत गेलं. याला काही अपवाद निश्चित होते. एकीकडे ऋतुपर्ण घोषसारखे दिग्दर्शक ज्यांच्या रेनकोट सिनेमाची पटकथा आपल्या अंकामध्ये आलेली आहे, वेगळे प्रयोग करत राहिले. आणि एका काळानंतर पुन्हा ऐतिहासिक पौराणिक चित्रपट कथा लोकांना आवडायला लागल्या. आपण अगदी अलीकडे जर बघायला गेलं तर पद्मावतसारखे सिनेमे आले, बाजीराव मस्तानी आले, मोठे मोठे सेट्स आणि त्याच्यात फुलून येणारी कथा आपल्याला दिसायला लागली. मला वाटतं उमराव जान चा पण संदर्भ यात, कारण तो एक माइलस्टोन होता तो सिनेमा, म्हणजे ज्याचा रिमेक पुन्हा म्हणजे रिमेक करावासा वाटला अशा कथेचा उल्लेख पण यात सुटला आहे. तो एक महत्त्वाचा चित्रपट होता, म्हणजे खूपच मोठा पगडा त्या सिनेमानंतर देवदासी प्रथांवरती अनेक सिनेमे आले. अगदी अलीकडे ते गंगूबाई, काय सिनेमाचं नाव मला आठवत नाही आहे, काठियावाडी, हां, तो सिनेमा आला. इतका प्रभाव त्या सिनेमाचा होता, तर तोही एक सिनेमा यात थोडासा मिसिंग आहे असं मला सुचवावंसं वाटतं. आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपटांविषयी बोलायचं तर श्वास, ज्याची पटकथा आपण यात घेतलेली आहे, श्वासनी मराठी सिनेमाचा बाजच बदलला. अतिशय तरल असे सिनेमे मराठीत निर्माण व्हायला लागले. आणि आता तर म्हणजे व्यक्तिचित्रांचीच, म्हणजे बालगंधर्वांवर असो, लोकमान्य टिळकांवर असो, पु ल देशपांड्यांच्या व्यक्तिमत्वावर भाईसारखा सिनेमा असो, अतिशय उत्कृष्ट सिनेमे, म्हणजे हिंदी सिनेमांना मात देणारे सिनेमे. नाही तर आधी जे एक मराठी सिनेमांचं हे होतं की लावणी प्रधान सिनेमे आपल्याकडे येत होते, त्याला एकदम छेद देणारे मराठी सिनेमे पुढे यायला लागले. एक अजून मला यात गाईड सिनेमा आहे याच्यात, आहे ना, हां, अतिशय महत्त्वाचा सिनेमा तो आहे. म्हणजे आर के नारायणांची कथा आहे त्याची. आणि त्या सिनेमानी एक युग घडवलं, एक वेगळा विचार त्या सिनेमानी आपल्यात रुजवला आहे. पटकथेच्या अंगाने सिनेमांचे टप्पे खूपसे पाडले जाऊ शकत नाहीत. बाकी पण गोष्टी, संगीत आणि तंत्र सिनेमाचं हे जसं जसं बदलत गेलं तसा तसा सिनेमा बदलत गेला असं आपल्याला दिसतो. हा चित्रपटांचा प्रवाह असाच प्रवाहित होत राहणार आहे. फक्त एक आणखीन छोटंसं सुचवावंसं वाटतं की फक्त पटकथांचा विचार न करता त्या पटकथांचं विश्लेषण, त्याच्यामागची भूमिका लेखकाची, जसं तुम्ही एरवी इतकं सुंदर सुंदर लिहिता तसं त्या चित्रपट कथेचं समीक्षण यात अंतर्भूत करता आलं तर ते अधिक म्हणजे चित्रपट रसिकांना आवडेल असं मला वाटतं. तर पुढचा अंक अधिक सुंदर असेल. आणि मला जरी फार बोलता येत नसलं तरी तुम्ही मला परत इथे एकदा असंच बोलायला बोलवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद, नमस्कार. चित्रपट
हे मनोरंजनाचं अतिशय अविभाज्य आणि परिणामकारक, ज्याला आपण म्हणून आपल्या जीवनाचं असं एक अंग आहे. आणि केवळ मनोरंजनच नव्हे तर समाज प्रबोधन करण्याचं कामसुद्धा चित्रपट करत आलेली आहेत. आत्ताच आपण स्वातीजींच्या बोलण्यातून ऐकलंच आहे. मी अजून काही चित्रपट असे मला वाटतात की त्यांचासुद्धा, जसं मदर इंडिया आपण म्हणू, 3 इडियट्स म्हणून, म्हणजे समाजाच्या प्रत्येक त्या टप्प्यावरच्या, प्रत्येक त्या वळणावर आता जे आपण चित्र समाजात बघतो आहे, विशेषतः तरुण पिढीचं, मग त्यांची परिस्थिती, त्यांची अवस्था, पालकांचं वागणं, ह्या सगळ्यांवर सुद्धा चित्रपट आपण पाहतोच आहोत. जसं 3 इडियट्स मी म्हटलं, त्याचबरोबर झिम्मा हा सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलाच असेल आणि विशेष करून स्त्रियांनी सुद्धा तो बघण्यासारखाच आहे. शेरशहा म्हणजे तरुणांमध्ये सैनिकीचं जे महत्त्व आहे, सैनिकाचं जे महत्त्व आहे, किंवा त्या क्षेत्रामध्ये तरुण मंडळी आपण पाहत नाही किंवा आपल्याला दिसत नाही, तिथे तरुणांची संख्या फार कमी दिसते. तर यासारख्या सैनिकी चित्रपटांचा सुद्धा आपण इथे उल्लेख करू शकतो. जसं नटरंग आहे, बालगंधर्व आहे, नाळ मराठी चित्रपट येऊन गेला. म्हणजे आपल्या नात्यांवर सुद्धा प्रकाश टाकणारं, एक समाजभान जागृत करणारं, नवीन विचार देणारं असं हे माध्यम आहे. यासारख्या असंख्य चित्रपटांची उदाहरणं आपण देऊ शकतो. आणि हा दिवाळी अंक इथे आहे, तुम्हाला जर कोणाला घ्यायचा असेल. यानंतरच्या आपल्या पुढच्या वक्त्या आहेत, ह्या JMB या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. त्या म्हणजे जनमंगलच्या संघटक श्रेयाजी सरनाईक यांना मी इथे आपलं वक्तव्य करण्याकरिता आमंत्रित करते. भाग 2. आता यांनी समीक्षा सुचवलं, त्यांनी विषय सुचवला आणि कार्यकारी संपादक स्वतः इथेच आहे, त्याच्यामुळे प्रकाशक इथे आहेत. त्यामुळे नक्कीच शब्द देतो की पुढचा अंक त्या प्रकारचा असू शकतो. टीममध्ये चर्चा झाल्यानंतर त्यावरती नक्कीच कार्यवाही होईल. एकतर ओपनिंग बॅट्समननी इतकी सुंदर सुरुवात केली आहे की बाकीच्यांना जबाबदारीने वक्तव्य करणं खूप आवश्यक झालेलं आहे. त्याबद्दल सरांचे आधी धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच स्वातीजींनी जे मांडलं की सरांनी सांगितलं तसं 101 फंडे सर सुचवू शकतात, तर मी त्याच्या पुढे म्हणेल की 101 नाही 1001 फंडे त्यांच्याकडे आहेत आणि त्यामधूनच आम्ही सर्व लिहित आहोत. म्हणजे आमची मूळ प्रेरणाच मुळात ती आहे. नाहीतर एवढं आमचं सामर्थ्य नव्हतं आणि नाही किंवा नसेल की आम्ही आमच्या मनाने काही लिहू शकतो. परंतु आदरणीय वर्षाजी माडगुळकर, आय मिस सर व्हेरी मच नाव, आणि आदरणीय शिरीष कुलकर्णी सर यांच्यामुळेच हे सगळं आम्हाला लिहिणं शक्य आहे. ते कबूल करत नाही दोघंही, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण लिहित्या हातांची जी प्रेरणा आहे ती फार अशा प्रकारची, सुंदर अशा प्रकारची आहे. त्यामुळे 101 का 1001 फंडेसुद्धा त्या ठिकाणी ते सर सुचवू शकतात. आणि मला आठवते की त्याच प्रकारच्या अशा अनेक प्रयोगातून जेव्हा कथाविश्व किंवा कथाविषयी प्रयोग केला होता, त्याच्यामधूनच माझं कन्फेशन बॉक्स पुस्तक हे तयार झालं किंवा ती हिंमत मी केली. आणि त्याच धाडसातून मी असं सांगू शकते इथे चांगले ऑडियन्स पुढे की जिथे इतके हुशार बुद्धिमान लोक जमलेले आहेत की 700 पानांचं पुस्तक लिहिण्याची एक हिंमत मी आता सध्या करत आहे. आणि त्या विषयावरती योग्य मार्गदर्शन अशा प्रकारचं मला मिळत आहे. ते फक्त याचमुळे की लोकप्रत प्रकाशन आणि जनमंगल यांच्या माध्यमातून हा एक सुंदर प्रवास जो अखंडपणे चालू असतो. आणि हा प्रवास फक्त एका दिवसाचा नाही आहे, हा रोजचा प्रवास आहे, दर महिन्यातला आहे आणि दर वर्षातला आहे. त्यामुळे दोन्ही कार्यकारी संपादक आदरणीय भैरवी देशपांडे आणि आदरणीय सिद्धी देशमुख यांचे सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते की इतक्या सुंदर दोन्ही दिवाळी अंकांची निर्मिती या ठिकाणी झाली आहे. म्हणजे लिंबू मिरची ओवाळून ठेवावी असे हे अंक आहेत. कोणाची दृष्ट लागू नये, कारण की कंटेंट तेवढाच सुंदर आहे आणि सोबत त्याची एकंदरीत जी बांधणी, जो दर्जा आहे तो त्या प्रकारचा आहे. एक 3 क्राईज नावाची गोष्ट आहे, छोटीशी, अगदी थोडक्यात सांगते. तर त्यामध्ये जपानी कथा आहे, ती बरीच जुनी आहे. तेव्हा काही असे मेसेजेस वगैरे पाठवायला काही जागा शिल्लक नव्हती, पत्र पाठवायचे लोक. आणि एका मुलाचं पत्र, जो दूर सैन्यात नोकरी करायचा, तो एका म्हाताऱ्या त्याच्या आईला मिळालं. ती पत्र वाचू शकत नव्हती, पोस्टमन पत्र देऊन गेला, ती पत्र वाचू शकत नव्हती. आणि मग तिला कोणीतरी वाटसरू सापडला आणि तिने त्या वाटसरूला म्हटलं की मला हे पत्र वाचून दाखव. त्याने ते पत्र उघडलं आणि तो सरळ रडायला लागला.
तर तो रडायला लागल्यानंतर तिला असं वाटलं की आपल्या मुलाचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे आणि म्हणून मग ती पण रडायला लागली. मग त्या दोघांना रडताना बघून एक तिसरा फेरीवाला तिथे आला आणि तोही रडायलाच लागला. म्हणजे त्यांनी काही कारण विचारलं नाही, पण डायरेक्ट रडायलाच लागला. त्या तिघांना रडताना पाहून तो पोस्टमन त्या गल्लीतनं पुन्हा वापस चालला होता. त्यांनी विचारलं की तिघंच्या तिघंही रडत आहे, कारण की गोष्टीचं नाव द थ्री क्राईज आहे, की काय कारण आहे. तर ती म्हातारी म्हणाली की बहुतेक माझ्या मुलाचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे आणि असं या पत्रात लिहिलेलं आहे, त्यामुळे हा माणूस रडतोय जो वाचणार होता तो, आणि म्हणून मी रडते. तर तो म्हणतो की असं काही नाही आहे या पत्रात, म्हणजे मला माहीतच नाही, कारण की मला वाचताच येत नाही. आता मी याच्यासाठी रडतोय की मी लहानपणी वाचलंच नाही, माझ्या आईवडिलांनी माझ्याकडे खूप लक्ष दिलं, पण मी उन्हाळक्या केल्या आणि ते आठवून मला आता रडू येतं आहे की मला शिकायला पाहिजे होतं आणि मी शिकलो नाही. मग ते तिसऱ्याला विचारतं की बाबा तू का बरं रडत होतं, या दोघांची कारणं ठीक आहे. तर तो म्हणतो की मी फेरीवाला आहे आणि मी रोज इतक्या कामात असतो की 7 वर्षापूर्वी माझ्याकडे काही मडकी मातीची विकायला आली होती आणि एका अपघातामध्ये ती सगळीच्या सगळी मडकी अचानक फुटली, पण त्या दिवशी मला काही रडणं झालं नाही. तर आता या दोघांचं रडणं ऐकून त्या ठिकाणी मला रडावंसं वाटलं, मला आज वेळ सापडला आणि म्हणून मी रडत आहे. तर तो पोस्टमन डोक्याला हात लावून चालला जातो. आता ही गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात की ज्या करायच्या राहून जातात. त्यापैकी एक मी लिहिणं असं नाही म्हणते बरं का आत्ता, कारण की मराठी याच्यावरती बोलणारे अनेक जण आहे. इंग्रजी बोलावं आणि इंग्रजी लिहावं अशी सुप्त इच्छा असलेले 100% लोक भारतात आहेत. किती परकीय भाषा म्हणा, काही म्हणा, त्याला किती नावं ठेवा, त्याच्यावरती मोठे मोठे पुस्तकं लिहा, लेख लिहा, काही करा, परंतु इंग्रजी बोलावंसं वाटणं आणि इंग्रजी लिहावंसं वाटणं ही एक खूप अत्यंत सुंदर अशा प्रकारची इच्छा घेऊनच बहुतेक भारतीय मरतात. तर ते तसं होऊ नये म्हणून एक सुंदर प्रवास जनमंगल महाराष्ट्र बीट्स या माध्यमातून सुरू झालेला आहे. आणि लिहित्या हातांना जसं आपण म्हणतो तर किशोरवयीन मुलं असतील, गृहिणी असतील, उद्योजक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार असतील, वेगवेगळे रायटर्स असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हे अशा प्रकारचं सुंदर स्वप्न दर महिन्यामध्ये साकार होते. आणि याबद्दल मला JMB टीमचा आणि जनमंगलची संघटक असल्याचा अत्यंत अभिमान नक्कीच वाटतो. आता आपल्याला नक्कीच असं वाटत राहते की आपण लिहित राहावं वगैरे. तर JMBची जी काही स्थापना आहे ती फार काही नाही आहे. जनमंगलची स्थापना जरी 25 वर्षापूर्वी झाली तरी जनमंगलची JMBची स्थापना आता या 4-5 वर्षातलीच आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार उत्कृष्ट प्रकारचे लोक कसं करतात याचं सुंदर उदाहरण म्हणजे JMB टीम. जेव्हा नाव काय द्यायचं असा विषय त्यांनी सुरू केला होता JMB टीमने सरांसोबत, सिद्धी देशमुख असतील, मृणाली राजे असतील, अजूनही बाकी बरीच नावं आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा असं नाव आलं की जनमंगल बीट्स महाराष्ट्र. जनमंगल बीट्स महाराष्ट्र, आणि बीट्सचा अनेक अर्थ निघतात. मराठी भाषाच नाही, इंग्रजी भाषा पण अनेक अर्थी आहे. मग त्या ठिकाणी असं वाटलं की नाही, महाराष्ट्राला आपण बीट करतोय जनमंगल, आणि जनमंगलचं मुळातच जर सारे काही राष्ट्रासाठी आहे तर आपण कोणाला बीट करू शकत नाही. म्हणून मग त्याचं नाव ठरलं जनमंगल महाराष्ट्र बीट्स. आणि हे बीट्स म्हणजे हृदयाचे ठोके आहेत असं मला वाटते, लेखकांच्या, वाचणाऱ्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या, सगळ्यांच्या. आता यामध्ये एक टीचर म्हणून असल्यामुळे मला हे माहिती आहे की कोणत्याही शिक्षणाची जी काही लँग्वेजची असते ती LSRW माध्यमातूनच होते, म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. त्याच्यामधलं जर तुम्ही लिसनिंग करत राहिला तर तुम्ही स्पीकिंग करू शकता, तुम्ही रीडिंग करत राहिला तर तुम्ही रायटिंग करू शकता. हा साधा सोपा त्याच्या मागचा फंडा आहे. तर हे सगळं देण्यासाठी टीम JMB अक्षरशः असं पूर्ण स्वतःचं एक काय म्हणताय सर्वस्व उधळून त्या ठिकाणी तयार असते. आपली झोळी कधी कधी फाटकी ठरते की आपण ते सगळं स्वीकारू शकत नाही. त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतील, कितीतरी कार्यक्रम हे यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून इंग्लिश टीमने घेतलं आणि भैरवीजींच्या माध्यमातून टेक्निकल या सपोर्टने आपण ते कार्यक्रम सगळे करू शकलो आहे. कितीतरी प्रकारच्या मुलाखती, अत्यंत सुंदर मुलाखती या सगळ्या आहेत, त्या नक्की बघा. अशा प्रकारचं आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे. बरं, नुसतं रीडिंगबद्दल नाही, त्यांनी त्या मुलांच्या कवितांचा पण कार्यक्रम घेतला. स्पिरिच्युअल अशा प्रकारचे खूप सारे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत. वेगवेगळ्या याच्यावरचे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि त्यामध्ये असं मला नक्कीच वाटतं की एक जो डिव्होशन जे आहे ते कसं आहे, एका मंदिराचं बांधकाम चालू असतं आणि तिथे इतक्या अंधारामध्ये दिवे लावून एक वृद्ध काम करत असतो.
की त्याला लोक विचारतात की बाबा तू त्या देवदूताचं कार्विंग करत असतो, तो ते देवदूताचं कार्विंग तू इतकं का करत आहे? तो त्याचे ते चुण्या, त्याचा मुकुट, त्याचं अगदी बारीक बारीक डिटेलिंग करत असतो. तर त्याला लोक विचारतात, म्हणजे जे आतमध्ये त्यासोबत काम करणारे असतात, काय जे प्रमुख असतील ते, की इतक्या अंधारात कोण जात आहे बघायला? लोक बाहेरची लेणी बघतील, बाहेरचं मंदिर बघतील, तू इतकं का करते? तर तो म्हणतो की गॉड नोज एव्हरीथिंग. देवाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की मी काय करत आहे. तर इथे असे अनेक अनसिंग हिरो आहेत, हिरोच म्हणेल मी त्यांना, वेगळा शब्द वापरणार नाही. मग त्यामध्ये सिद्धी देशमुख असतील, आदरणीय वैष्णवी बोरगावकर मॅडम असतील, मृणाली राजे असतील, हर्षला वडोदकर असतील, असे अनेक प्रकारचे लोक आहेत की जे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता हे काम दर महिन्यामध्ये अखंडपणे करतात. आणि त्याच माध्यमातून हा रेडियन्स नावाचा हा जगातला दुसरा दिवाळी अंक आहे. जगातला पहिला यापूर्वी आपण प्रकाशित केलेला आहे आणि हा दुसरा आहे. आणि तर याचे आपण मुखपृष्ठ बघू शकतो. मुखपृष्ठासाठी सरांना सॅल्यूटच करू इच्छिते मी, कारण की ते इतके सुंदर मुखपृष्ठ करतात. म्हणजे एका पुस्तकासाठी ते 25-30 मुखपृष्ठ जेव्हा करून पाठवतात तेव्हा असं वाटतं की आपण मग आता या मुखपृष्ठांसाठी 25 पुस्तकं लिहावी की काय, इतकी ती सुंदर असतात. याच्यामध्ये फुलपाखरांची एक खूप सुंदर अशी रांग दिसत आहे की मला असं वाटतं की हे सगळे रायटर्स आहेत. आणि एक सोबत टपालपेटी पण आहे. हे खूप सिम्बॉलिक असतात या गोष्टी, आणि या सिम्बॉलिक गोष्टी अस्थेटिक सेन्स असलेल्या लोकांना जेवढ्या भावतात तेवढ्या सर्वसामान्य वाचकांनासुद्धा त्या नक्कीच आवडतात. त्याचप्रमाणे जसं लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे फॉर रायटर्स, फ्रॉम रायटर्स टू रायटर्स अशा प्रकारचं एक सुंदर काम हे चालते की ज्याच्यामध्ये एकासुद्धा कोणत्याही मोबदला त्या ठिकाणी ठेवला जात नाही, घेतला जात नाही. पण मुळातच छपाईसाठी जो खर्च लागतो तो एवढा मोठा आहे. आणि एकंदरीतच ते टीम ती कशी मॅनेज करते, कारण की आम्ही तर 1000-1200 रुपये भरून मोकळे होतो, पण त्या मागचं जे काही कष्ट ते एखादा वरपिता कसा सतत चिंतेत असतो, वधूपिता त्या ह्याच्यामध्ये की काय करावं, तसं हे सगळी जी टीम असते ही महिनाभर या चिंतेत असते. आणि आपण फक्त काय करायचं की महिन्याचा अंक आला की तो उघडायचा, वाचायचा आणि त्याच्यावरती 2 ओळी खरडायच्या. तर मला असं वाटतं की या अंकाबद्दल खूप सारं असं बोललं पाहिजे. याच्यामागे लोकप्रत प्रकाशनाची पण माहिती दिलेली आहे. यामध्ये खूप सारं अशा प्रकारचे काही लेख आहेत, अनेक प्रकारच्या कविता आहेत. फक्त एकच थोडंसं असं मला वाटतं की मुलांचं जे काही साहित्य आहे ते थोडं सुरुवातीला पण असायला हवं. ते एक फक्त सूचना मी त्या ठिकाणी करू इच्छिते. कागदाचा दर्जा आणि बांधणी जी आहे ती खरं तर एखादं काय सांगावं, एखाद्या पारड्यामध्ये केशर किंवा सोनं किंवा प्लॅटिनम ठेवावं आणि दुसरीकडे हे दोन्ही दिवाळी अंक ठेवावे, तरीसुद्धा ती सर येऊ शकणार नाही असं कुठेतरी मला वाटतं. आणि एकंदरीतच साध्या गोष्टींवरती म्हणजे माहिती आहे की 100सुद्धा अजून लोक ते घेत नाही आहेत, वाचत नाही आहेत, पण विषयांची मांडणी, विषय डिस्कशन ज्यामध्ये अनेक 7-8 जणं मिळून चर्चा करतात, हीच तर खरी लोकशाही आहे. तर एकाने ठरवलं आणि 4 जणांनी आता असंच करायचं असा प्रकार नसून त्या टीमची तिथे मीटिंग होत असते, ऑनलाईन का होईना ते जमतात, एकमेकांशी चर्चा करतात, खूप सुंदर अशा पद्धतीने विषय ठरवतात. असं कोणतं पुस्तक आहे, असा कोणता अंक आहे मला सांगा की ज्याच्यामध्ये रिडल्ससुद्धा एका विषयाला वाहिलेले आहेत. म्हणजे मला वाचून ते मी अमेज झाली. आणि ते सुद्धा रिदममध्ये छोट्या कवितासारख्या ते प्रकारच्या मांडलेल्या आहेत. हे फार अमेझिंग आहे. म्हणजे हे असे लिहिणारे रायटर्स इतर वृत्तसमूहांकडे नाही आहेत. आणि मला तर नवल वाटतं की जेव्हा फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांवरती आपण वाचतो किती चुका असतात. आणि इथे पूर्ण अंक निर्दोष व्हावा, दोन्ही अंक मराठी असो की मराठी अंकामध्ये तर मी स्वतःच त्या ठिकाणी बघते, त्या समूहात काम करते, इंग्रजी अंकाच्या संपर्कात असते. पण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रूफ चेकिंग होत असते, एडिटिंग होत असते, हे इतकं सुंदर अशा प्रकारचं काम आहे की त्याला फक्त सॅल्यूटच करावं लागते. मला असं मी तुम्हाला एक आवाहन करते की ज्यांना इंग्रजी, आता कोणताही वय असो, तुमचं 60 असो 70 असो, तुमच्या घरात लहान मुलं असो नसो, तरुण असो नसो, काही असो, किंवा तुम्ही असं मला वाटतं की हा अंक वाचलाच पाहिजे, वाचायला हवा, एक सामाजिक जबाबदारी म्हणून तरी वाचायला हवा. हो ना, आपण एखादं जसं राम मंदिराचं उद्घाटन झालं बघा, तर आपण जातो ना आतली इच्छा म्हणून, कुठेतरी आपला पण हातभार लागला पाहिजे. आपण 100 रुपयाचं तिथे का होईना एक छोटीशी पावती फाडतो. तर तशा प्रकारचं एक आवाहन मी करू इच्छिते समाजाला की हा सुंदर अंक, हे सुंदर अंक वाचा, इतरांना गिफ्ट द्या. 12 अंक जमा करू शकता तुम्ही. आणि एखाद्या कपडे वगैरे देण्यापेक्षा किंवा असं बौद्धिक खाद्य हे तरुण मुलामुलींना द्या.
त्यांना लिहायला त्या ठिकाणी आवाहन करा की तुम्ही या टीमच्या संपर्कात राहा. असे अनेक जण लिहितात, त्या ठिकाणी कविता करू शकतात. इथे अनेक प्रकारचे कार्यक्रमसुद्धा येत्या वर्षामध्ये होणार आहे. आणि मला असं वाटतं की या दोन्ही अंकांचं जेव्हा काम चालू असते आणि इंग्रजी अंकाच्या याच्या वेळेला तर विशेषतः एडिटोरियल लिहिणं सरांसाठी हे एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक सुंदर प्रोसेस आहे. नक्कीच ते माझ्याकडे हसून पाहत आहेत, मला माहिती आहे, कारण ते नक्कीच त्यांच्यासाठी चेरी ऑन द पाय आहे की ज्या प्रकारे त्यांना, आणि ते कंटाळत नाही, म्हणजे त्या टीमची पण त्यांना टीमला सॅल्यूट की ते दर आठवड्याला सरांना दर महिन्याला आग्रह धरतात दोन्ही टीम की तुम्ही लिहा लिहा लिहा. आणि सरांची पण कमाल की ते छोटासा काहीतरी माझ्यासारखं आटोपल्यासारखं न करता अत्यंत सुंदर, सर्वांगीण सुंदर अशा प्रकारचं एडिटोरियल की ज्यांची पुस्तकं झाली पाहिजे ते एडिटोरियलशी सुद्धा, इव्हन सिद्धीजींच्या सुद्धा लेखांची सुद्धा काय लिखाण आहे, काय त्या दर्जाचं लिखाण आहे. हां येस, एक पुस्तक झालं आहे पण पुढचे सुद्धा येतील अशा प्रकारचा एक मला नक्कीच त्या ठिकाणी साधं क्रॉसवर्ड म्हणजे कोडी त्याच्यातली, म्हणजे हे एकदम क्लास 1 दर्जाचं आहे. हे साधं सोपं सरळ नाहीच आहे, तरी भाषा प्रवाही आहे, मुक्त स्वरूपाची आहे. असं काही नाही की तुम्ही दिलेल्या थीमवरतीच लिहावं, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुसऱ्या विषयावरती पण लिहू शकता. त्यामुळे मी अशा प्रकारचं एक अपीलिंग करते की सगळ्या प्रकारच्या वयोगटातल्या लोकांनी या ठिकाणी लिहावं. आणि विशेषतः जेव्हा सगळीकडे येलो पेजेस, जरी त्यांचं नाव आपण देऊ शकत नाही तरीसुद्धा कुठेतरी 90% ते असतात, अशा याच्यामध्ये टीम जनमंगल आणि टीम जनमंगल महाराष्ट्र बीट्स हे स्वतःचं स्थान राखून आहे. या ठिकाणी मला नक्कीच उल्लेख करावा असं वाटतो आदरणीय वर्षाजी माडगुळकर यांचा, ज्यांचं अखंड मार्गदर्शन मिळते. कुटुंब प्रमुख आदरणीय वैष्णवीजी बोरगावकर, ज्यांच्या संकल्पनेतूनच हे सगळं चालू आहे. आणि नाहीतर इतर कोणाची तेवढी ताकद नाही आहे, समर्थता नाही आहे की हे सगळं सांभाळू शकतील. त्यामुळे मॅडमची एकंदरीतच जी काही यामधली इन्व्हॉल्वमेंट आहे ही फार मोठी आहे. तर त्यांच्या माध्यमातून मी एक त्यांची प्रतिनिधी म्हणून आवाहन करू इच्छिते की अधिकाधिक लोकांनी हा अंक वाचावा. त्याचप्रमाणे जसं म्हटलं रिअल अनसंग हिरो सिद्धी देशमुख, मृणाली राजे, त्या हर्षला वडोदकर की ज्या पूर्ण फाईल बनवतात, पोस्टिंग करतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारं त्या ठिकाणी त्या लोकांना स्वतःला एक्झर्ट करावं लागते. आणि म्हणजे काय म्हणते फिजिकली सुद्धा ते थकतात, पण तरीसुद्धा ते कुठेही कुठल्याही प्रकारची एकसुद्धा तक्रार आतापर्यंत आलेली नाही आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी ते सगळे कामं करतात. मग धनश्री धारकर असतील ज्या आर्ट सेक्शनचं काम बघतात, आज काही कारणामुळे ते इथे दिसत नाही आहे. हरप्रीत कौर ज्या रेसिपी सेक्शन बघतात, कलिनरी डिलाईट्स किती सुंदर अशा प्रकारचं नाव आहे, तुम्ही पण इंग्लिश रेसिपीज त्यामध्ये लिहू शकता. श्रीपाद धोपाटे एज्यू गाईडसाठी बघतात, डॉक्टर अतुल वाडेगावकर आणि मंदार राजे जे थीम डिस्कशन करतात, विशाखा राजे ज्या सगळं याचं टेक्निकली पण कधी कॅनव्हाचं वगैरे काम बघतात. मासिक वितरणासाठी आपल्याला दीपा पांडे यांची मदत होते आणि सोनाली पटले ज्या सर्टिफिकेटसाठी वगैरे मदत करतात. भैरवीजी या तर हक्काच्या आहेतच, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतलं नाही घेतलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही आहे. परंतु एकंदरीतच दोन्ही पण अंक आणि जे अनसंग हिरोंमध्ये त्या एक आहेत आणि त्यांचं नाम नंबर 1 वरती आहे, नंतर आम्ही सगळे आहोत हे मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या या अंकांच्यासाठी म्हणून त्यांचं पण अभिनंदन. आणि ज्या प्रकारचं टेक्निकली काम पूर्ण पाहिल्या जाते, सॅल्यूट टू हर. त्यानंतर अंजली फाटक ज्या सबस्क्रायबर्ससाठी सतत प्रयत्न करत असतात, तर तुम्ही तसा प्रकारचा प्रयत्न तुमची करायची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. स्वाती पोद्दार या हक्काच्याच आहे, आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं काम कधी सांगतो आणि त्या पटकन हो म्हणतात. यामध्ये काही आपले असे किड्स आहेत की ज्यांचे आता ते किड्स राहिलेले नाही, ज्यांची 20-25 पुस्तकं आपण पुसदच्या कार्यक्रमामध्ये प्रकाशित केली. त्यामध्ये इंद्राणी देव, विधी वांजाळ, आरोही देशमुख, अरिन राजे, तुर्या डंके ही आत्ता जॉईन झाली आहे. अशा प्रकारचे अनेक जे काही विद्यार्थीच म्हणूया ना आपण, हे लिहू शकतात. तर मला असं वाटतं की लाईव्ज ऑफ ग्रेट मेन ऑल रिमाइंड्स अस वी कॅन मेक अवर लाईफ सबलाईम, डिपार्टिंग लिव्ह बिहाइंड्स अस फुटप्रिंट्स ऑन दी सँड्स ऑफ टाईम. तर हे सगळे फुटप्रिंट्स आहेत की जे दर महिन्याला दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर ही जी कविता दुसऱ्याची होती, फक्त आता मी कधी मला संधी मिळाली नाही आहे तर मी ती आता आज गमावणार नाही. JMB टीमसाठी मी 2-4 ओळी फक्त तेवढ्या लिहिल्या, तेवढ्या सांगते आणि मग मी थांबते. नॉट ऑल हिरोज स्टँड इन द लाईट. बोरगावकर मॅडम ही कविता फ्री वर्समध्ये तुमच्यासारखं याच्यामध्ये वृत्तामध्ये लिहिण्याची ताकद माझ्यामध्ये नाही आहे, पण मी 2-4 ओळी खरडल्या आहेत. तुम्ही नक्कीच
ते समजून घ्याल. नॉट ऑल हिरोज स्टँड इन द लाईट, सम सीट क्वाइटली विथ ओपन नोटबुक्स अँड गॅदरिंग स्कॅटर्ड थॉट्स लाईक फॉलन सीड्स. I salute your work, not for applause, not for fame. You are circle of minds, echo of different voices, yet beating with the same steady rhythm every month, every year with radiance. A rhythm says create, uplift, belong, long nights work, cups of tea and silent witnesses टू युअर डेडिकेशन. मला माहिती आहे की हे अंकचं काम दिवसभर म्हणजे सिद्धीची त्या ठिकाणी नोकरी करतात, त्यामुळे सगळं सांभाळून त्या रात्री बहुतेक 11:30-12 नंतर ते पहाटे 2:30-3पर्यंत हे काम करतात. म्हणून ही एक विशेष ओळ लिहिली आहे की लॉंग नाईट वर्क्स, कप्स ऑफ टी आर सायलेंट विटनेसेस. ऑल दिस इफर्ट्स टर्न इन टू आर्ट लिगसी. आय ऑनर ऑल ऑफ यू टीम JMB. यू कॅरी वर्ड्स ड्रीम्स विथ करेज, विथ हार्ट, विथ अनविवरिंग डिवोशन. थँक्यू. थँक्यू. इतकी छान भाषणं ऐकताना ना मला असं वाटतं की मी उगाचच मध्ये मध्ये येऊन बोलते आहे. खूप छान श्रेया. मैत्रीण म्हणून तुला ऐकताना नेहमी आनंद होतोच, पण आज जनमंगलची एक प्रमुख संघटक म्हणून ऐकताना आणि JMBची भूमिका मांडताना खरंच खूप छान वाटलं ऐकून. आणि जनमंगलशी ते जे नव्याने जुळलेले इथे उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की ही एक अक्षर चळवळ आहे आणि याच्यात सहभागी होण्यासाठी कुठलंही शुल्क नाही आहे. फक्त एकच मागणं आहे की तुम्ही कायम लिहिते राहा आणि याच्यामध्ये सहभागी व्हा. वेगवेगळे अंक आपले निघत असतात, साप्ताहिकाचे आणि इंग्लिश मराठी वगैरे. या सगळ्यांबद्दल जाणून घेणं आपल्याला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी जनमंगलच्या कार्यकारी संपादक भैरवीजी देशपांडे यांना मी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतवर्ग, सगळ्यात आधीच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण मला माहिती आहे की स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून आज इथे जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या मनात आम्हाला कधी सादरीकरणाची संधी मिळणार ही उत्सुकता असणार आहे. मंडळी, माझ्याजवळ बोलायला इतके विषय आहेत आणि इतके विस्तृत विषय आहेत की कदाचित आजचा दिवससुद्धा कमी पडेल इतका संवाद आपण एकमेकांशी साधू शकतो. या कार्यक्रमाची तयारी करताना आणि इथे आता कार्यक्रमाला येऊन बसल्यानंतर जेव्हा सगळे बोलायला लागले तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्यालाही बोलायचं आहे. मग काय बोलायचं आता नेमकं, हा प्रश्न होता. त्याचं उत्तर मला हे मिळालं की ठीक आहे ना, आपण नेहमी जे करतो आहे तेच बोलायचं आहे आणि ज्यांच्यासमोर बोलायचं आहे ती सगळी आपलीच माणसं आहेत, ज्यांना आपण आणि त्यांनी आपल्याला मनापासून स्वीकारलेलं आहे. दिवाळी अंक झाला, त्यानंतर श्रेयाजींनी JMBबद्दल अतिशय सुंदर असं त्यांचं वक्तव्य व्यक्त केलं. मला मात्र बोलताना इतके विषय दिसत आहेत समोर की नक्की काय बोलू हे सुचत नाही आहे. म्हणून मी या कार्यक्रमापासूनच सुरुवात करते. कार्यक्रम घ्यायचा ठरला आणि सगळ्यात पहिली जर कुठली गोष्ट जाणवली असेल तर आपल्या अध्यात्मशास्त्रात सांगितलेली अष्टभुजेची संकल्पना आहे एक. तुम्हाला सगळ्यांनाच ती संकल्पना माहिती आहे, मात्र मला ती थोडीशी वेगळ्याने भेटली संकल्पना. या कार्यक्रमाची तयारी करताना मला खरोखर अष्टभुजा काय, दशभुजा आणि त्याही पलीकडे मला भुजा आहेत असं वाटायला लागलं, कारण तुम्ही सगळ्याजणी मदतीला धावून आलात आणि कार्यक्रमाची बघता बघता सहज तयारी झाली. जेव्हा कुठलाही अंक घडवला जातो तेव्हासुद्धा दरवेळेस असाच काहीसा प्रत्यय येतो. दिवाळी अंकाचं आपण उदाहरण घेतलं तर मी असं म्हणेन की ज्यावेळेस डोक्यात हा विषय आला की कशावर काय विषय ठेवायचा दिवाळी अंकाचा, बरीच चर्चा झाली आणि वेगवेगळे विषय समोर आले. आतापर्यंत आपण संत वाङ्मयावरचा दिवाळी अंक केलेला आहे, आपण कथांवरचा केलेला आहे, कवितांवरचा दिवाळी अंक केला आहे. यावर्षी काय करूया? साधारणपणे आपलं जे ब्रीदवाक्य आहे सोबतीनं लिहूया, त्याला अनुसरून काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असताना आपल्याला जो सापडला विषय तो म्हणजे चित्रपटाचा. स्वातीताईंनी खूपच सुंदर मार्गदर्शन चित्रपटसृष्टीविषयी केलेलं आणि आपल्या या अंकाविषयी केलेलं आपण आत्ताच ऐकलं आहे. पण मला आणखीन एक गोष्ट जाणवली, ती अशी की भारतीय चित्रपटसृष्टीनी म्हणून नाही तर एकूणच चित्रपटांनी सामान्य माणसाला काय दिलं आहे.
म्हणजे विचार करताना मला तुम्हाला इथे प्रकर्षाने सांगायचं आहे ते हे की आपण सगळी लिहित्या हाताची माणसं आहोत. सरांनी जे सुरुवातीला सांगितलं त्यापासूनच म्हणजे तोच दुवा पुढे पकडून मी हे म्हणेन की लिहिताना आपण हे बघत नाही की लिहिणारी लेखिका, लिहिणारा लेखक हा किती यशस्वी आहे. यशाची अनेक मापदंड यशाचे आपण लावू शकतो, किती नावाजलेला आहे. आपण हे बघतो की लेखनातली तळमळ किती आहे. एवढी एकच गोष्ट साप्ताहिक जनमंगलला तारून न्यायला पुरेशी आहे. मला कायम हे वाटतं की सामान्य लोकांनी लिहिण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ हवं आहे. तुम्ही खूप प्रथितयश असाल, तुमची 40 पुस्तकं असतील, खूप अभिनंदनाची, अभिमानाची गोष्ट आहे. मात्र असे अनेक लोक या प्रवासात भेटले आणि सोबतीनं चालत आहेत आजही की ज्यांना नाव नव्हतं, ज्यांना नाव नाही, ज्यांना चेहरा हा साप्ताहिक जनमंगलने थोडाफार का होईना मिळवून दिला असं म्हणायला काहीच हरकत नाही. तेव्हा मला ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते की तुमचं नाव झाल्यानंतर तुमच्याकडे लोक धावत येणार की आमच्यासाठी लिहा. पण हा प्रवास कुठून सुरू करायचा, तर हे व्यासपीठ आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी देतो आहे असं समजा. हक्कानं लिहा. दिवाळी अंकाकडे परत येताना मला निश्चितपणे हे सांगायला आवडेल की मी जेव्हा हा विचार केला चर्चेमध्ये, जेव्हा हा विषय समोर आला की आपण दिवाळी अंकाचा विषय यावर्षी चित्रपट, सशक्त चित्रपट कथा हा घेऊया, पहिला विचार मनात आला तो हा की चित्रपटसृष्टीने काय दिलं सामान्य माणसाला. आणि त्याचं उत्तर मला जे सापडलं ते हे की जगण्याची उमेद दिली, स्वप्न दिलीत. आपण चित्रपट बघायला बहुतांशी या कारणामुळे जातो की जे आपण प्रत्यक्षात अनुभवू शकत नाही, जे प्रत्यक्ष आपल्या जीवनात घडणार नाही आहे हे आपल्याला माहिती असतं, तरीही आपल्याला त्या गोष्टीचा सुद्धा अनुभव घ्यायचा असतो. तर ही जी ताकद आपल्याला चित्रपटांनी दिलेली आहे ती ताकद आपल्यासमोर मांडणारा हा विशेषांक आहे. इतक्या लोकांचं लेखन आलं आपल्याला याच्यासाठी आणि तुम्हाला सांगते की त्यातले बहुतांशी लेख आपल्या निवड समितीने निवडले. आपलं जे काम चालतं त्यामध्ये एक निवड समिती असते आणि वृंदाजी आज इथे आहेत, वैष्णवीजी आहेत, श्रेयाजी आहेत, नंतर वीणाजी आहेत, रणदिवे, अदितीजी आहेत. ह्या सगळ्यांना त्या निवड समितीचा अनुभव आहे. खरं म्हणजे सुनेत्राजी जोशी झाल्या, त्यानंतर सुमेधाजी हर्षे झाल्या, नंतर डॉक्टर मीना श्रीवास्तव झाल्या. या सगळ्यांनी निवड समितीमध्ये सगळ्याजणी आपलं काम समजून ते काम करतात. मला इथे आज ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय मी म्हणजे माझं स्थान ग्रहण करू शकणार नाही, त्या म्हणजे जी आपली मुद्रित शोधन करणारी चमू असते, जी टीम असते मुद्रित शोधनाची, त्यामध्ये माननीय दीपाजी पांडे, त्यानंतर माननीय ऋतुजाजी देशपांडे, अनुराधाताई पाठक, अशा अनेक आपल्या सखी आहेत की ज्यांच्या बळावर हे काम सुरू आहे. श्रेयाजींनी एक खूप छान शब्द वापरला की काही अनसंग हिरोज असतात. तर मी त्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वतीनं बोलते आहे. अशा अनेक जणी आहेत की ज्या आज इथे इच्छा होती आणि येऊ शकलेल्या नाहीत. मला ना नागपूरच्या तुम्हा सगळ्या भगिनींचं यासाठी खूपच कौतुक करावं असं वाटतं. कारण दर आठवड्याला कुठेतरी कार्यक्रम, दर आठवड्याला किंवा रोज कुठेतरी कार्यक्रम आणि आपली उपस्थित राहण्याची इच्छा. आजचा दिवस म्हणजे लग्नाचा मुहूर्त असलेला दिवस आहे. मला स्वतःला आज नागपूरला 2 लग्न अटेंड करायची होती. तर इतकी आज धावपळीचा दिवस असूनही तुम्ही ज्या सगळ्या आलेल्या आहात, मला वाटतं तुम्ही सगळ्या म्हणजे साप्ताहिक जनमंगलचे दूत आहात. आपला हॉल खूप गच्च भरलेला असता आणि अगदी बाहेरही काही लोक उभे असते, तर कदाचित त्याच्याही पेक्षा तुमच्या निवडक लोकांशी हा जो संवाद होतो आहे, हा संवाद मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण तुम्ही जाऊन सांगणार आहात लोकांना की आम्ही साप्ताहिक जनमंगलच्या कार्यक्रमाला, आम्ही लोकव्रत प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथून आम्ही हे विचार घेऊन आलोत. आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला काय मिळणार आहे असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचंही उत्तर माझ्याकडे आहे. ते म्हणजे लेखनाची प्रेरणा मिळणार आहे. मला खात्री आहे की इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती इंग्रजी, मराठी,
त्याचबरोबर आपला हिंदी विभागसुद्धा आहे आणि संस्कृत विभागसुद्धा आहे. तुम्ही हवी ती भाषा निवडा, लिहा, व्यक्त व्हा. ही एकच आशा आणि हे एकच आवाहन मला वाटतं आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते आणि त्यानंतर थांबते. तो विषय म्हणजे अंक तयार करणं. निवड समितीने निवड केली, प्रूफ रिडिंग टीमने त्याच्यावर काम केलं, त्यानंतर अंकाला एक रूप मिळालं. सगळ्यांना माहिती आहे की आपले माननीय शिरीष सर अंकाचं मुखपृष्ठ तयार करतात. दर आठवड्याला जे मुखपृष्ठ असतं, संपादकीय असतं, ते सरांनी लिहिलेलं असतं. तर त्या पलीकडे आणखीन असे अनेक लोक आहेत. म्हणजे बघा, परिवार कसा स्नेहमिलन आपण जे म्हणतो, तो स्नेह कसा वाढत जातो किंवा वृद्धिंगत होत जातो आणि किती लोक आपल्याशी कनेक्ट होत जातात. आज तुम्ही 10 जणी इथे आल्या म्हणजे 10 कुटुंबातल्या लोकांनी तुम्हाला इथे पाठवायला सहकार्य केलं आहे. त्यांना ही खात्री आहे की तुम्ही कुठेतरी चांगल्या जागी जाताय, म्हणून त्यांनी तुम्हाला इथे येण्यासाठी परवानगीची गरज नसते आजकाल कुणाला. आपण सरळ सांगून येत असतो की मी जाती आहे, पण एक सहर्ष भाव जो असतो त्यातला तो महत्त्वाचा. असेच काही लोक ज्यांचा उल्लेख आज करावा लागेल. आपली एक सखी आहे आपल्याकडे नियमित लिहिणारी, ती म्हणजे पुण्याला जो वितरण विभाग सांभाळला आपल्या साप्ताहिक जनमंगलच्या दिवाळी अंकाचा, तो माननीय गीता भावसार यांनी. आणि नागपूरमध्ये आपले भरपूर सदस्य आहेत. आत्ता जरी इथे इतकेच उपस्थित असले तरी त्यांच्यापर्यंत अंक पोहोचवण्याचं, स्वतः अंक पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणजे आमचे बंधुराज माननीय संदीप तांबोळी यांनी. आपल्या संगीताजींचे पती, त्यांचं इतकं सक्रिय सहकार्य आपल्याला यात लाभलेलं आहे की त्यासाठी मी त्या सगळ्यांची मनःपूर्वक ऋणी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद अजिबात देणार नाही, कारण मैत्रीने हक्क दिलेला आहे आणि मैत्रीचा जो हक्क असतो तो कायम जपायचा असतो, सांभाळायचा असतो, त्याच्या ऋणात राहायचं असतं, कारण त्या ऋणात राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. धन्यवाद म्हटले आणि मोकळं झालं इतका तो साधा सोपा विषय नसतो. त्यामुळे आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपण एकमेकांशी बोलत राहणार आहोतच. काहीही अडचण असली लेखनासंबंधी किंवा कशाही संबंधी कधीही संपर्क करा. आम्ही कायम तुमच्यासाठी आहोत आणि हा सोबतीचा प्रवास आहे. तर आत्ता आपण 15 आहोत, 20 आहोत. सरांनी म्हटलं तसं एक दिवस असा यायला हवा की आपण खरोखर संख्येने, टक्क्याने 100 गाठायला हवी. तेव्हा सोबत राहा एवढंच आवाहन करेन. धन्यवाद.